नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आत्तापर्यंत आपण खूप मिस्टेरियस आणि भयानक खूंखार गोष्टी अशा ऐकलेल्या आहेत. तर मित्रांनो, आज आपले जे सबस्क्रायबर आलेले आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे समाजसेवा करतात. त्यांचे खूप काही स्टुडंटही आहेत. तर त्याच्यामध्ये ते आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग, त्याच्यानंतर ॲनिमल सोल्स कम्युनिकेशन्स, त्याच्यानंतर ट्विन फ्लेम्स गाईड, ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. तर एक्झॅक्टली या गोष्टी काय आहेत आणि त्यांना ह्याच्यामध्ये कसे कसे काय काय अनुभव आले आहेत, ते आता आपण ऐकून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. आणि ह्या व्हिडिओत तुम्हाला खूप काही मदत होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. नमस्कार मॅम, धन्यवाद. काय तुमचं नाव? मी डॉक्टर ज्योती थोरवत, पुण्यातून आली आहे. बरं. काय काय तुम्ही कशा कशा गोष्टी करता किंवा कशा प्रकारे तुम्ही समाजाला चांगली मदत करता किंवा गायडन्स देता? मूळ जो माझा उद्देश आहे तो माणसाला अध्यात्माकडे नेणं आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत. त्या वेगवेगळ्या माध्यमातून मी त्यांना मदत करत असते, मार्गदर्शन करत असते. मग त्यात बऱ्याचदा आत्ता काही सॉल्व्ह होणारे प्रॉब्लेम्स असतात, इथेच असतात, तर काही आपल्याला मागे जावं लागतं, पास्ट लाईफमध्ये जाऊन बघावं लागतं. काही काही गोष्टी आपल्या वास्तूशी रिलेटेड असतात. काही गोष्टी आपले प्राणी आपल्या आयुष्यात का आलेले आहेत तिथून आपल्याला काही मिळतं. असे बरेचसे वेगवेगळे टूल्स आहेत किंवा आपली जी जन्मतारीख आहे तिथून आपल्याला बरीचशी उत्तरं मिळतात की माझी जन्मतारीख ही मला का मिळालेली आहे किंवा मला मला हे प्रॉब्लेम्स का आहेत किंवा हीच जन्मतारीख माझ्या दुसऱ्या कोणाची तरी आहे पण मग त्याला का ते प्रॉब्लेम नाही आहे, मलाच का आहेत. किंवा ट्विन्स मुलं असतात, नंबर सेम आहेत पण दोघांचं वागणं वेगळं आहे, भविष्य वेगवेगळं आहे. यासोबतच काही काही गोष्टी आपल्याला आपले जे पूर्वज आहेत तिथे जाऊन उत्तरं सापडतात. जसं एखाद्याचं लग्न होत नाही किंवा प्रेग्नन्सीचे इश्यूज असतात. अशा या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी माध्यमं आहेत. टॅरो कार्ड रीडिंग, आकाशिक रीडिंग आहे, ह्युमन सोल्सना कनेक्ट करणं आहे, प्राणी आहेत, पक्षी आहेत, झाडांना कनेक्ट करू शकतो, वास्तू असते आपली. अशी वेगवेगळी माध्यमं आहेत आणि याच सगळ्या गोष्टींमध्ये ट्विन फ्लेम हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. वेगळा म्हणजे तो ऑलरेडी आहे पण खूप लिमिटेड ट्विन फ्लेम्स या पृथ्वीवर आहेत आणि मराठीमध्ये त्यांना मार्गदर्शन कुठे मिळत नाही आणि मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बऱ्याचदा त्यांना करावी लागते आणि घटना घडलेल्या आहेत. बरेचसे फिल्म स्टारसुद्धा ट्विन फ्लेम्स आहेत आणि हे खूप महत्त्वाचं आहे की मराठीमध्ये त्यांना गाईड करणं, कारण ती खूप स्पिरिच्युअल, हायली स्पिरिच्युअल सोल्स असतात आणि त्यांना पूर्ण पृथ्वीला सुधारण्याचं काम करायचं आहे आणि म्हणून त्यांना गाईड करणं हे खूप मोठं काम आहे. मग अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरं. आता ह्याची सुरुवात तुम्ही कशी केलीत? म्हणजे तुम्ही जन्मतः तुम्ही करत होतात का किंवा तुमच्या घरातले कोणीही लोक करत होते का? तुम्ही ह्याची सुरुवात कशी झाली तुमच्या सगळ्या गोष्टींची? हे नक्कीच आवडेल मला सांगायला, कारण लहानपणापासून मी वेगळी आहे घरी. मला इंट्युशन्स आधीपासून यायचे, स्वप्नांच्या माध्यमातून गायडन्स यायचा. म्हणजे माझ्या मेमरीज ज्या आहेत ते 3 वर्षापासूनच्या आहेत. तेव्हा पडलेली स्वप्नंसुद्धा मला अजून लक्षात आहेत आणि मी माणसांमध्ये कमी आणि प्राणी पक्षी निसर्गात जास्त राहायचे. निसर्गतःच मी त्यांच्याशी बोलायचे. फक्त तो टर्म मला माहीत नव्हता की त्याला ॲनिमल कम्युनिकेशन म्हणतात. किंवा समजा जसं आता आमच्याकडे एखादं मांजर आहे घरी आणि दुसरं मांजर घरचे आणणार आहेत, मी त्यांना ऑलरेडी सांगायचे की नका आणू, तो मारून टाकेल, कारण मला ते कम्युनिकेशन झालेलं असायचं ऑलरेडी त्याच्याशी. आणि एकदा असंच झालं, घरच्यांनी आणलं दुसरं मांजर, 1 सेकंदात त्यांनी मारून टाकलं त्याला. अशा बऱ्याचशा घटना होत्या पण मला कळत नव्हतं, कारण मला प्रश्न इतके पडलेले असायचे आणि उत्तर कोणाकडेही नसायची. म्हणून माझी पत्रिका कोणी आजवर वाचू शिकलेलं नाही आहे. मग माझं ते शोधणं जे आहे ते चालू राहिलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे. आणि जो काही 9 to 6चा जॉब आहे किंवा मग एक पॅटर्नमधलं एज्युकेशन करा, जॉब करा, लग्न करा, हे नाही, हे मला काहीतरी वेगळं करायचं आहे. कारण नॉर्मल लोकांमध्ये राहणं किंवा त्या गोष्टी फॉलो करणं मला जमत नव्हत्या. मग तसं शोध घेणं जे आहे ते माझं चालू होतं. जो गायडन्स येतो तो फॉलो करायचा. आणि एक मुवमेंट असा आला की मला तिथे बस क्लिअर झालं. लॉकडाऊनचा तो पिरियड होता. तिथे एक्झॅक्टली मला क्लिक झाले. इमिडिएट मी जॉब रिझाईन केला. मी IT मध्ये होते, कॉर्पोरेटमध्ये 10+ इयर्स जॉब केलेला आहे. डबल PG आहे मी. जेव्हा मला इमिडिएट क्लिक झालं, मी ते रिझाईन केलं आणि जे काही आत्ता आपण फ्री सर्व्हिस देत होते किंवा ज्या गोष्टीचा एक टर्म नव्हता, याला काय म्हणतात, या सगळ्या गोष्टी मी स्वतः अभ्यास करणं चालू केलं, साधना केल्या. म्हणजे एखादी साधना करण्यासाठी माणसाला 12 वर्षे लागतात, म्हणजे तो तेव्हा एलिजिबल होतो सोल. तर तेवढी साधना मी 1.5 वर्षामध्ये कंप्लीट केली. अर्थातच त्याचे बरेच वाईट शरीरावर परिणाम होतात, पण साहजिक आहे, ताहून सलाखून निघल्याशिवाय काही होत नाही. आणि मग तिथून माझा जो काही प्रवास आहे तो ॲक्च्युअलमध्ये सुरू झाला. तेव्हा तिथेच मलाही कळालं की मीही ट्विन फ्लेम आहे
आणि मग हेही कळालं की मला गाईड करणारं कोणी नव्हतं. आणि म्हणून मग मी हे सगळं मराठीमध्ये ठेवण्याचं कारण हेच होतं की ॲटलिस्ट मला जे सहन करावं लागलं ते इतरांना करावं लागू नये. आता तुमचे जे काय काय टॉपिक आहेत आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग, हे तर महाराष्ट्रामध्ये जास्त कोणी ऐकलेलं नाही. तर एक्झॅक्टली हे काय आणि ह्याच्यात काय तुम्ही कसं काम करता? आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय आहे की जसं आपण कृष्णाच्या जन्माच्या वेळी ऐकलेलं आहे की आकाशवाणी झाली किंवा जिजसचा जन्म होणार होता तेव्हाही आकाशवाणी झालेली होती. आकाशवाणी म्हणजे बेसिकली काय आहे तर ते आकाशिक रेकॉर्ड्समधूनच आलेलं आहे. आता आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय? जशी आपल्याकडे नॉर्मल लायब्ररी असते जिथे आपण जे हवं ते बुक घेऊन येतो, त्याचप्रमाणे आकाशिक लायब्ररी आहे. तिथे प्रत्येक सोलचं एक सेपरेट बुक आहे आणि त्याची लायब्ररी मेंटेन करणारे आकाशिक लॉर्ड असतात. आकाशिक लॉर्डनंतर प्रत्येक सोलचा जो काही रेकॉर्ड आहे ते मेंटेन करणारे आकाशिक मास्टर्स असतात. आणि त्या बुकमध्ये आता असतं काय, तर आत्तापर्यंत आपले जेवढे जन्म झालेत, मग ते कुठे असो, आपण कुठल्या इतर देशात होतो किंवा प्राणी होतो किंवा एखादी मुंगी होतो, काही असेल, मग त्या जन्मात आपण काय काय पराक्रम केलेत, काय काय कर्म केलेलं आहे, ते सगळं डेटा तिथे मिळतो. समजा जसं की आत्ता एखाद्याला इथे रिलेशनशिप इश्यूज आहेत. मोस्टली काय होतं की सासू आणि सुनेचे इश्यूज खूप येतात की सासू खूप त्रास देते. हे का होतं? सगळे उपाय होतात, वास्तू करून होतं, पत्रिका बघितली जाते, शांती केली जाते, पण उत्तर मिळत नाही. त्याचं उत्तर आपल्याला मिळतं आकाशिक रेकॉर्ड्समध्ये. तिथे जाऊन त्या सोलचं, आता इथे रिलेशनशिप इश्यू सांगितला आहे तर तेवढ्या 2 व्यक्तींचाच इश्यू तिथे चेक केला जातो. किंवा ती व्यक्ती कोण होती, तू काय केलेलं आहे आधी की ज्यामुळे तुला आत्ता ही व्यक्ती इतका त्रास देते आणि मग त्याच्यासाठी तुला काय करायचं आहे, हे असं एकंदरीतच त्यात येतं. म्हणजे प्रॉब्लेम, रूट कॉज आणि सोल्युशन अशा सगळ्या गोष्टी शोधू शकतो आणि त्याला लिमिटेशन नाही. तुम्ही कोणताही प्रॉब्लेम तर घेऊ शकता. ह्याच्या संदर्भात कुठला तुम्हाला अनुभव आला का किंवा कुणाला तुम्ही सोल्युशन्स दिले का या सगळ्या म्हणजे या टॉपिकच्या रिलेटेड? हो, भरपूर आहेत. त्यातलं मी आता रिसेंट मला सांगायला आवडेल, कारण ते सेशन मी वेगळ्या प्रकारे केलं होतं. कारण जसं आपण रेकॉर्ड्सचे रीडिंग करतो त्यासोबतच आकाशिक रीडिंगचं हिलिंग हा प्रकारसुद्धा येतो. म्हणजे काही गोष्टी ज्या त्रास देत आहेत तर त्यांना हील करणं म्हणजे उपचार करणं गरजेचं असतं. आत्ता लेटेस्ट माझ्याकडे जे आलेलं होतं त्यांच्या करिअरविषयक प्रश्न आहेत. त्या खूप जुन्या क्लायंट आहेत माझ्या. ॲनिमल कम्युनिकेशन, हिलिंग, न्यूमरोलॉजी, टॅरो कार्ड सगळं काही घेतलेलं आहे. त्यांच्याकडे 4 मांजर आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की काही गोष्टी जात नाही, जसं की त्यांचं वेट खूप वाढत चालले, काही गेलं ते जात नाही आहे, कमी होत नाही आहे. आणि त्यांचे हस्बंड आत्ता नाही आहेत, बऱ्याच वर्षापूर्वी एक्सपायर झालेले आहेत. आणि आत्ता एखाद्या व्यक्तीसोबत त्यांना उरलेलं त्यांचं आयुष्य व्यतीत करायचं आहे. लग्न तसं नाही, पण सोबती कोणीतरी हवा असं आहे. पण ऑलरेडी एका व्यक्तीने फसवलेलं आहे, त्यामुळे आत्ता भीती आहे की बाबा ही व्यक्ती पण मला असंच करेल का. किंवा त्यांच्याकडे जे मांजर आहे मी सांगितलं, त्यातली एक मांजरी जी आहे ती खूप वेगळी आहे, पर्टिक्युलर असते, तर तिचं वागणं बदललेलं आहे घरातलं. तर ते पण का आहे हेही त्यांना विचारायचं होतं. तर इथे मला जी उत्तर मिळाली, त्यांचं लाईव्ह रीडिंग केलं होतं मी, आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग. तर जी उत्तरं मला मिळाले ना व अनुभव आले ते मी सांगते. रेकॉर्ड जेव्हा मी ओपन केले त्यांचे, तर सगळ्यात आधी मला खूप सारं पाणी दिसते वाहताना. म्हणजे जसं एखादा पूर येतो त्याप्रमाणे पाणी वाहत आहे खूप. जसं जसं मी आत जाते लायब्ररीमध्ये त्या ॲडव्होकेट आहेत, तिथे मला त्यांचा ॲडव्होकेटचा साईन दिसतो. त्यांच्या मास्टरकडून मी ते बुक घेते. त्यांचे जसं जसं मी प्रश्न विचारते, जसं की त्यांचं वेट का वाढलेलं आहे, ते जात का नाही. तर एका बर्थमध्ये त्या हलवाई होत्या आणि हलवाई बेसिकली म्हणजे तो खूप जुन्या काळातलं, मला तिथे रेफरन्स मिळाला द्वापार युगाचा. तर तिथे ते बसलेले आहेत, म्हणजे भरपूर वेट आहे त्यांचं. ते काहीतरी तळणं वगैरे चालू आहे, छोटंसं दुकान आहे. आणि त्या गोष्टीचं जे तेव्हा वाढलेलं वेट आहे, बेसिकली जे तळण्याचं काम वगैरे करतात त्यांचं वेट असतं, हलवाईचं वेट असतं. तर तो इश्यू अजून इथे तसाच आहे, तो सॉल्व झालेला नाही. आणि हा पॉईंट जेव्हा मी त्यांना सांगितला, त्यांचं म्हणणं असं होतं की मला वकील व्हायचंच नव्हतं, माझी खरी आवड हॉटेल मॅनेजमेंटमध्येच होती, पण माहीत नाही मी का लॉ केलं. आणि मुलं त्यांची US ला असतात, तर त्यांचं म्हणणं होतं की मला तिकडे जाऊन काहीतरी फूडचं करायचं आहे. हा त्यांचा क्लिअर पॉईंट झाला तिथे की मला लॉ व्यतिरिक्त काहीतरी करायचं आहे. हा प्रश्न त्यांनी विचारला नव्हता, मला वेटचा विचारला होता. पण ते वेट तरी झालंच, पण त्यांची ॲक्च्युअल आवड कशामध्ये आहे हेही त्यांना उत्तर मिळालं.
सोबत त्यांची जी मांजरी आहे खूप म्हणजे आता असेल एक 4-5 वर्षाची, पण अचानक ती घरात सगळीकडे घाण करत सुटते, काही कारण नाही आहे. एक तर तिला बाहेर फिरायला आवडतं. जेव्हा मी तिला विचारलं की तू कोण आहेस, ते तुम्ही कशा माध्यमातून विचारलं तिला? हे आकाशिक रेकॉर्ड्समध्येच मी प्रश्न घेतला होता. म्हणजे जे मास्टर्स असतात आपल्या रेकॉर्ड्सचे, तर त्या मास्टर्सनाच तो प्रश्न विचारला जातो की ही पर्टिक्युलर जी मांजरी आहे तर ती कोण आहे, ती आत्ता विचित्र का वागते, त्याचं पर्पज काय आहे. आणि आत्ता जे 4 मांजर त्यांच्याकडे आहेत सगळे पांढरे आहेत. तर तिथे मला उत्तर असं मिळालं की ती 4ही त्यांची मुलं होती एका बर्थमध्ये आणि त्या चौघांनाही त्यांनी अनाथ आश्रममध्ये सोडून दिलेलं आहे. कारण एकटेच आहेत, हजबंडचं सपोर्ट नाही आहे आणि त्यांना ते मॅनेज करणं सोपं नाही आहे. मग त्यात एक जे मुलं आहे त्याला दिसत नाही आणि त्याला बोलता येत नाही आणि त्यात आत्ता ज्या मांजरीचा मी उल्लेख केला ती थोडीशी मोठी आहे, म्हणजे तिला बोललेलं वगैरे समजतं, इतपत मोठी आहे. आणि तो कुठेतरी राग तिच्या मनात बसला आहे की एक छोटं मूल म्हणून, आई म्हणून माझी जी सेवा करायला हवी ती झालेली नाही. मग ते अंघोळ घालणं असेल, साफसफाई असेल, सगळं लाड असेल, जे काही असेल, मग तिला ते आत्ता करून घ्यायचं म्हणून ती तशी वागते. हेही त्यातून वेगळं उत्तर मिळालं. आणि फूडचं तर मी सांगितलं तुम्हाला. बरेचसे असे उत्तरं जी आहेत ती त्यांना आत्ता रिलेट झाली. नंतर त्यांनी मला हेही सांगितलं की माझे जे मामा आहेत कोकणात, तर ते ऑलरेडी फिशिंग करायचे, म्हणजे यांचा इश्यू होता तिथे फिशिंगशी, आणि नंतर त्यांनी तो बंद केला आणि आता ते स्वीट मार्ट चालवतात, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलं आहे. त्या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहेत, कनेक्टेड आहे. मग हे अशा प्रकारे एक प्रश्नाचं उत्तर आपण शोधायला जातो, पण खूप गोष्टींची उत्तरं तिथे मिळतात. मग त्यातच त्यांना उपायही दिले गेले की जेव्हा ते त्यांचा फिनान्शियल ब्लॉकेज खूप आहे, म्हणजे एवढं चांगलं प्रोफेशन आहे, पैसे येतात, सगळं आहे, पण त्यांच्याकडे काहीच उरत नाही. मग फिनान्शियल ब्लॉकेज का आहे, तर तिथे मला असं दिसलं की ते डीलर आहेत फॉरेन कंट्रीजमध्ये फिशिंगचे. हे प्रॉपर हॅट आहे, ब्लेझर आहे, सिगार आहे, आणि त्यांनी खूप सारे जे मच्छीमार आहेत छोटे छोटे जे असतात त्यांना टॉर्चर केलं. म्हणजे तुम्ही मासे पकडून आणायचे आणि पैसे देणं, पण त्यांच्या जे काही कष्ट आहेत त्यानुसार तो मोबदला त्यांनी दिलेला नाही, तो खूप कमी आहे. आणि माशांची क्वालिटी पण त्यांना अशी पाहिजे की जे खोल पाण्यात मिळतात, म्हणजे जीवावर उदार होऊन ते आणून द्यायचे. आणि त्यामुळे त्यांना त्यांची फॅमिली सांभाळताना अवघड झालं. मग त्या मच्छीमारांना साहजिकच त्यांच्या सगळ्या फॅमिली सफर झाल्या, म्हणून यांना आता फिनान्शियल ब्लॉकेजेस आहेत. मग त्यावर त्यांनी उपाय हा सांगितला होता, जे छोटे मच्छीमार आहेत जे स्वतःची छोटी बोट घेऊन जातात, तर बोट रिपेअरसाठी तुम्हाला मदत करायची फिनान्शियली, माशांना खाऊ घालायचं आहे आणि पाण्याशी जे कनेक्शन आहे स्वतःचं ते खूप स्ट्रॉंग बनवायचं आहे. तर ते कसं बनवणार, एक तर वेस्टेज करायचं नाही पाण्याचं कुठल्याही प्रकारे. आपण जाणीवपूर्वक करत नाही पण होत असतं. बरोबर. जसं की कुठे पाईप लिकेज होतोय, जाऊ दे एवढ्याने काय होणार आहे, किंवा कुठे आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, बॉटल घेतो पाण्याची, पितो, तिथेच ती ठेवून येतो, वेस्टेज आहे. आणि पैसा आणि पाणी याचं डिरेक्टली कनेक्शन आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात रिलेशन आणि पैसा त्या दोन्ही गोष्टींवर परिणाम झालेला आहे. डिस्टर्ब झाले होते. हो, मग हे सगळे उपाय आणि या सगळ्या गोष्टी अशा डिरेक्टली मिळतात. त्या रडत होत्या कॉलवर मला सांगताना हे सगळं, की कारण खूप साऱ्या गोष्टी मला माहीत नसतात की त्यांच्या फॅमिलीमध्ये काय झालं आहे. मग याचं समोर येतं जेव्हा आपण आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करतो तेव्हा. बरं, मग अशी तुम्ही म्हणाल की त्याच्या मांजरी होत्या 4, त्या परत आल्या होत्या सगळा लाड वगैरे करून घेण्यासाठी. तर त्या ज्या 4 मांजरी असतात किंवा ते जे ॲनिमल सोल्स असतात, त्यांना ह्या गोष्टी माहीत असतात का की आपण परत आलो आणि ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडनं करून घ्यायच्यात म्हणून? हे खूप छान आहे प्रश्न. बरेचसे प्राणी आपल्याकडे जे येतात तर ते अवेअर असतात की याच व्यक्तीकडे मी का आलेलं आहे, मला काय करायचं आहे, किती काळ मला या व्यक्तीसोबत राहायचं आहे. अगदी रेअर केस अशी असते की जिथे माहीत नसतं, म्हणजे रेअर म्हणजे तुम्ही अगदी 0.009 असं म्हणू शकता, पण त्यांना माहीत असतं की मला यांच्यासोबत काय काम करायचं आहे, किती वेळासाठी करायचं आहे. आणि फॅमिलीमध्ये बरेचसे मेंबर्स असतात, त्यात पण मग पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीशी जर त्याचं कर्म असेल तर त्या व्यक्तीशी ते जोडलेले राहतात, त्याच्यासाठी मग काम करत राहतात. आणि जेव्हा त्यांचं आयुष्य संपतं किंवा संपणार आहे हे त्यांना कळतं, एक तर घर सोडून जातात किंवा मग घरीच एक्सपायर होतात किंवा गायब होतात, काय झालं कळत नाही. ती प्रत्येकाची त्यात परत सोल कॉन्ट्रॅक्टनुसार
वेगवेगळी सिच्युएशन असते प्रत्येक प्राण्याची. बरं. आता समजा फॉर एक्झाम्पल मी आहे. मला कसं कळेल की आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग हे माझ्यासाठी योग्य आहे किंवा हे मी केलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, हे मला कसं कळेल? ओके. जेव्हा तुम्ही पत्रिका पाहून झाली, वास्तुशांती केली, बाकी पूजा हवन राशीचे खडे घातले, सगळीकडे म्हणजे अगदी कुठेतरी तांत्रिक मार्गालाही गेलात, पण तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाही आणि एक रिपिटेटिव्ह सायकल कंटिन्युअसली चालू आहे. मग ते आपल्याच फॅमिलीमध्ये असो किंवा आपले जे चुलत भावंड आहेत, जसं की एखाद्या घरामध्ये सगळ्या मुलीच असतात, मुलगा येतच नाही जन्माला, किंवा जरी जन्माला आलं एखादं बाळ तर ते जिवंत राहत नाही किंवा कंटिन्युअसली मिसकरेज होत राहतात, किंवा जसं आत्ता मी सांगितलं फिनान्शियल इश्यूज, काही केल्या सॉल्व्ह होतच नाही. तुम्ही काहीही करा, तर जेव्हा एखादा प्रॉब्लेम तुमचा आहे की जो सॉल्व्ह होतच नाही आहे, जगणं हराम झालं आहे, तेव्हा आपल्याला आकाशिक रेकॉर्ड्समध्ये बघावंच लागतं. कारण आपल्याला डेट ऑफ बर्थ बघितली, चार्ट टाकला, तोही व्यवस्थित दिसते, पत्रिकेनुसारही दिसते की बाबा सगळं चांगलं आहे, किंवा फॅमिली बॅकग्राऊंड पण दिसते की बाबा, किंवा त्याचं स्वतःचं आत्ताचं जे कर्म आहे ते पण चांगलं आहे, त्याने कोणाला फसवलं नाही. मग का? तेव्हा आपल्याला आकाशिक रेकॉर्ड्समधून ॲक्युरेट उत्तर आणि सोल्युशन्स पण तिथूनच मिळेल. बरं, तर आता हे झालं आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग. आता आपला दुसरा पॉईंट तो म्हणजे ॲनिमल सोल्स कनेक्शन. तर ते काय एक्झॅक्टली आणि त्याचा कसा तुम्हाला अनुभव आले होते? ओके. टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन हे त्याला प्रॉपर शब्द आहे. ॲनिमल आणि नेचर कम्युनिकेशन. जसं मी सांगितलं की मी बाय बर्थ ॲनिमल कम्युनिकेटर आहे, म्हणजे मी काही कोर्स करून शिकलेले नाही आणि माझं बालपणच त्यांच्यात गेलेलं आहे. त्यामुळे ती समज माझ्याकडे खूप वेगळ्या प्रकारे आहे आणि याची गरज आपल्याला का पडते किंवा आपण का कम्युनिकेट केलं पाहिजे. जनरली आत्ता कोणाकडेही एखादा तरी पेट असतोच, आणि जरी नसेल तरी रस्त्यावर जाणाऱ्या एखाद्या कुत्र्याला का होईना आपण काहीतरी खायला टाकतो, किंवा कधी चिमणी येते, किंवा महालयमध्ये आपल्याला पितृपक्षामध्ये कावळ्यांची खूप गरज लागते आणि बऱ्याचदा हे अनुभवायला येतं की कावळे येत नाहीत किंवा तो ठेवलेला घास खात नाहीत. बरोबर. किंवा एखादं झाड आहे किंवा आपण तुळस लावलेली आहे, ती वारंवार सुकते, वाढच होत नाही आहे तिची. अशा प्रत्येक केसमध्ये आपल्याला कम्युनिकेशनची गरज पडते आणि तिथे कम्युनिकेट केल्यानंतर आपल्याला उत्तर कळतं की रूट कॉज काय आहे. जसं आता एखादा पेट मिसिंग आहे, रोजचं त्याचं आयुष्य रुटीन आहे, जातो बाहेर येतो, पण एखाद्या वेळेला येतच नाही. बोलावून झालं, त्याचा खाऊचा डबा वाजवून झालं, तो येत नाही. त्या केसमध्ये त्याच्याशी टेलिपॅथिकली कनेक्ट करावं लागतं. टेलिपॅथी ही नॅचरल असते, म्हणजे ती माइंड टू माइंड असते. तिथे इतर एक्सटर्नल काही टूलची गरज नाही. जसं आपण आता फोन घेतो आणि कॉल करतो, तर तिथे ती गरज नसते. टेलिपॅथी नॅचरली होते आणि प्रत्येक प्राणी, पक्षी, झाड यांना टेलिपॅथी येते. माणसांमध्ये फरक पडतो, पण त्यांना नॅचरली येते. जेव्हा तो मिसिंग असेल तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारला जातं की बाबा तू कुठे आहेस, व्यवस्थित आहेस का, तुला घरी यायचं आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा मिसिंग पेट्स सरळ सांगतात मला यायचं नाही. त्या केसमध्ये ॲनिमल कम्युनिकेटर काहीही करू शकत नाही. एकतर हे मिसिंग झालं किंवा आजारी असतात पेट्स, तर ट्रीटमेंट चालू आहे, वेट घेतो, झालं, सलाईन लावलं, इंजेक्शन चालू आहेत, पण इम्प्रूव्हमेंट काहीच होत नाही. त्यावेळी पेटला कम्युनिकेट करून विचारावं लागतं की तुला नेमकं झालं आहे का, आजार काय आहे, किंवा तुला जी ट्रीटमेंट दिली जाते आहे ती व्यवस्थित आहे का, डॉक्टर व्यवस्थित आहे का. बरेच केसेस असे आहेत जिथे पेट सांगतो हा डॉक्टर चुकीचा आहे, त्याला ट्रीटमेंट जमत नाही, माझा डॉक्टर बदला. इथपर्यंत सांगतात की या पर्टिक्युलर लोकेशनमध्ये या नावाचा डॉक्टर आहे, तुम्ही तिथे जा, कारण तो डॉक्टर मला पास्ट लाईफपासून ओळखतो आणि मला त्याला जे आहेत माझे आजार माहीत आहेत, हे सांगतात. याच्याशिवाय जसं मी आत्ता सांगितलं की पेटचं वागणं बदलतं अचानक, माहीत नाही का. मग तेव्हा बऱ्याचदा काय होतं, डॉग्सना आपण ट्रेनरकडे वगैरे पाठवतो, पण ते जबरदस्ती त्यांच्याकडून करून घेतलं जातं. त्यांच्या मनात आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही, किंवा जाणूनही घेत. हो, गरजच वाटत नाही. किंवा जे ब्रीडर आहेत ते डिरेक्टली मेटिंगसाठी प्राण्यांना कुठेही पाठवतात, कुठलाही पेट उचलतात. तर त्या स्पेशल बोक्याशी मी बोलले होते, तर त्या बोक्याचं हे म्हणणं होतं की मी मेल आहे, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी रेडीच असेल. ते खूप दुःखाने तो बोलत होता. तर मीटिंगच्या आधी, कारण त्यांची सुद्धा स्पेसिफिक चॉईस असते, कोणालाही ते चूज करत नाहीत आणि बरेचसे पेट रेडी नसतात, त्यांना नको असतं. याशिवाय जेव्हा न्यूटरिंग केलं जातं, म्हणजे प्राण्यांची जी सर्जरी केली जाते, पुढं त्यांना बाबा पिल्लं नको आहे,
जसं आता बऱ्याचदा स्ट्रे ॲनिमल्सचं केलं जातं कॉर्पोरेशनकडून, तेव्हाही पेट्स रेडी नसतात. आता स्ट्रे ॲनिमलचं ठीक आहे, त्यांना ऑप्शन नाही आहे. पण जर आपलं एखादं पेट आहे आणि आपण त्याची सर्जरी करायला जातो, त्याचं कन्सेंट घेणं, मत घेणं गरजेचं आहे. कारण इथे ते ट्रॉमामध्ये जातात बरेचसे पेट, मोस्टली फिमेल्स, ज्या फिमेल पेट असतात त्या ट्रॉमामध्ये जातात, ज्यातून त्या कधीच बाहेर येत नाहीत की तुम्ही असं का केलं. एक मांजरीचं असंच झालं होतं, पावसाळा चालू होता, तिला केजमधून घेऊन चालले होते. मला फक्त कॉल आला की आम्ही मांजरीला घेऊन चाललो होतो केजमधून आणि ती पळून गेली. आता मला बॅकग्राऊंड काहीच सांगितलं नाही. मी कनेक्ट केलं तर ती प्रचंड चिडलेली दिसते, शेपूट वगैरे फुलवले, पाठीवरचे केस फुललेले आहेत, आसपास सगळं चिखल वगैरे दिसतोय आणि मागच्या साईडला एक गार्डन दिसतंय मला. तुम्ही कनेक्ट कसं होता ॲनिमल्सशी? टेलिपॅथिकली कनेक्ट करण्यासाठी मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जावं लागतं, आपल्या एनर्जीज ग्राउंड कराव्या लागतात. म्हणजे असं डिरेक्टली आपण नाही करू शकत. थोडासा मी आता नॅचरली म्हणजे आता इथून जाणाऱ्या एखाद्या डॉगशी पण कम्युनिकेट करू शकते, पण मी माझ्या स्टुडंटना ते इतक्यात सजेस्ट करत नाही. मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाऊन काही प्रोसिजर फॉलो करायची आणि त्याच्यानंतर मग आपण त्या पर्टिक्युलर पेटलाच कनेक्ट करतो. जसं आता इथे 4 होते, तर त्यातल्या मला एकालाच कनेक्ट करायचं आहे. मग त्याची काही टेक्निक्स आहेत की बाबा मग त्यालाच मला पकडून त्याच्याशीच बोलायचं आहे. मग आता तुम्ही मेडिटेटिव्ह प्रोसेसच्या माध्यमातून त्यांना कनेक्ट करता, म्हणजे तुम्हालाही बॉडीवर त्याचा खूप परिणाम होत असेल ना? नाही, ॲनिमल कम्युनिकेशनचा परिणाम शक्यतो होत नाही, पण काही केसेसमध्ये होतो. जसं की अजून एक माझे जुने क्लायंट आहेत, डॉक्टर्स आहेत ते मुंबईमध्ये, स्वतःचं हॉस्पिटल आहे मोठं, 40 वर्ष झाली त्यांना. त्यांच्याकडे एक हस्की होता, त्याच्याशी मी ऑलरेडी कम्युनिकेट केलं होतं, पण तो एक्सपायर झाला. म्हणजे त्यांनी त्याच वेळी माझ्याशी कनेक्ट केलं. त्यांनी दुसरा छोटा आणला, पण आणताना यावेळी त्यांनी काळजी घेतली की बाबा याच्याशी ते बोलावं, हा रेडी आहे की नाही आमच्याकडे येण्यासाठी. 40 दिवसांचा छोटा होता, तेव्हापासून मी त्याच्याशी बोलते. आणि त्याचंही वागणं असंच, फाडून टाकायचं, कुठे सोफा दिसला काही दिसलं फाडून टाकायचं, ओरडायचं किंवा मग चावायचं घरच्यांनाच. मोठा झाला होता आता तो 6 महिन्याचा वगैरे. मग त्यांनी विचारलं हे असं का करतो, ह्या काय प्रॉब्लेम काय याचा. मग जेव्हा मी कनेक्ट केलं तेव्हा नवीन गोष्ट समोर आली माझ्या. त्याला धुळीची खूप ॲलर्जी आहे, त्याला सहन होत नाही, कारण हस्की खूप नाजूक असतात. आणि बाजूलाच कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे मोठ्या बिल्डिंगचं, आणि तिथली जी धूळ होती, जसं मी त्याला कनेक्ट केलं त्याचा मला त्रास इतका झाला. कंटिन्युअसली मी सेशन होईपर्यंत जे शिंकत होते मला 2 तास रेस्ट घ्यावी लागली, कारण त्याची एनर्जी डिरेक्टली ट्रान्सफर झाली माझ्याकडे. हे होतं डायरेक्ट तुम्हाला शिंकायला सुरुवात झाली? त्याच्या आधी काय नाही. सर्दी का वगैरे काय? नाही. म्हणजे हे बऱ्याचदा होतं, त्यांची एनर्जी ट्रान्सफर होते. मला त्यावेळेला मग कंटिन्युअसली 1-2 तास रेस्ट घ्यावीच लागते सगळं सोडून. किंवा जेव्हा मी एखाद्या डेथ झालेल्या पेटशी कनेक्ट करते, तर त्याची एनर्जी काही अशी डेन्स असते, तो दुःखी आहे किंवा कोणी त्याला मारलेलं आहे जाणीवपूर्वक, ॲक्सिडेंटमध्ये गेलेला आहे, त्या केसेसमध्ये सुद्धा अशी डेन्स एनर्जी येते. मी ट्रान्समध्ये जाते, माझं डोकं ब्लॉक होतं आणि मग मला रेस्ट घ्यावी लागते, ते सेशन तिथेच ठेवावं लागतं आणि मग नंतर मला परत कनेक्ट करावं लागतं. अशा बऱ्याचदा होतात, परिणाम होतात, पण ॲनिमल कम्युनिकेशनमध्ये केसेस खूप कमी आहेत. आता आपण परत तिकडे जाऊ, मग काय आलं पुढं हस्कीचं? हां, त्या हस्कीने मला सांगितलं की ते धुळीची ॲलर्जी आहे, एक तर घरात साफसफाई नाही, ते तू सांग आधी की ते साफसफाई ठेवत नाहीत. मग मला कसं कळणार ना की साफसफाई ठेवत नाही, कारण डॉक्टर आहेत शेवटी, असं कसं करतील. त्यांनी मला अख्खं घर फिरून दाखवलं, तिथे कबड उडून दाखवलं. हे बघ म्हणतो, ते कपडे बघ कसे लिटरली पडले होते टांगत अशी तिकडे लोंबत सगळे, हे असं ठेवलेलं आहे. तिथे तो काहीतरी कबोर्डसारखं होतं, तिथे चढून दाखवतो, हे बघ इथे धूळ आहे, किंवा इथे बघ काहीतरी बॅग अडकवून ठेवलेले आहेत. ट्रेझरी उघडून दाखवली त्याने मला, आत कुठे काय काय ठेवलेलं आहे. म्हणजे होतं, डॉग्स जे आहेत ते घर दाखवतात, काय काय कुठे घरात ठेवलेलं आहे सगळं दाखवतात. सिक्युरिटी रिझन्समुळे आम्ही ते शेअर करू शकत नाही, फक्त त्यांच्या ओनरला सांगतो. मग असं बरंचसं दाखवलं. किंवा त्याने हे पण सांगितलं की डोरमॅट बघते धूळ किती बसली आहे, ती स्वच्छ करायला सांग. आणि त्याला बाहेर फिरायला जायचं होतं, आणि त्याच्यासोबत त्यांचा कन्सर्न हा पण होता की बेडवर त्याने घाण केली होती, तो जनरली करत नाही. तर त्याला तिथून हे सांगायचं होतं की त्याचं डायजेशन बिघडलेलं आहे, त्याला डॉक्टरकडे नेणं गरजेचं आहे. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात. पुढं काय झालं मग? नाही, मग त्यांनी त्याला कंटिन्यू घेऊन गेले. त्याला बाहेर वगैरे जायचं आहे, त्याला पाण्याच्या ठिकाणी जायचं होतं, त्याला तर रेग्युलरली ते ट्रेकला घेऊन जातात. मग तुम्ही त्यांना काउन्सिलिंग कसं केलं या सगळ्या गोष्टी माहीत पडल्यानंतर क्लायंट बरोबर? हां, त्यांच्याशी मी कम्युनिकेट झाल्यानंतर कॉलवर बोलते, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करते.
कारण बऱ्याचदा पेटचं म्हणणं असतं की नाही आमचं पेट असं नाहीच आहे, हे बऱ्याचदा होतं. तर त्यांना ते एक्सप्लेन करावं लागतं. असं नाही, आपण आपल्या गोष्टी, आपली मतं त्यांच्यावर लादू शकत नाही. ते इंडिव्हिज्युअल सोल आहेत आणि तुमच्याकडे येण्याचा त्यांचा पर्पज असतो, काही म्हणून आलेले असतात ते. आणि जसं आपली पर्सनॅलिटी आहे, जसं एखादा खूप बोलतो, एखादा शांत आहे, एखादा खोडकर आहे, एखादा आगाऊ असतो, हाणामारीवर येतो, किंवा एकदम सोबर आहे, एखादा ओबिडियंट आहे, सेम त्याच प्रकारे प्राणी पक्ष्यांचे सुद्धा नेचर असतं, व्यक्तिमत्व असतं. त्यामुळे पेटशी बोलतानाही आम्हाला त्याच पद्धतीने बोलावं लागतं. काही काही पेट ऐकत नाहीत, मी नाही करणार, सरळ बोलतात. मग इथे ॲनिमल कम्युनिकेटर कन्व्हिन्स नाही करू शकत. आता ते प्रत्येक कम्युनिकेटरचं स्किल आहे की आपण त्याच्याशी कशा प्रकारे बोलवून त्याला तिथेच घेऊन येतो. कन्व्हिन्स करा. हां, डिरेक्ट कन्व्हिन्स नाही करू शकत, पण आपण कशा प्रकारे सांगतो त्याला. जसं आपण लहान मुलांना सांगतो, औषध घ्यायचं आहे, पण ते औषध म्हटलं की खाणार नाही, मग त्याला काहीतरी वेगळं करून द्याला, त्याला रॅप करून द्या, पण द्या. या प्रकारे मग ते कम्युनिकेटरचं स्किल आहे की तुम्ही त्याच्याशी कसं कम्युनिकेट करता. जसं मी त्या मगाशी पळून गेलेल्या मांजरीचं सांगितलं. हा, आपण आता परत तिकडेच येऊयात की ती मांजर नंतर तुम्ही पिस करली त्यांनी. हां, पुढं काय झालं मग? त्यांना मग मी तिथे पण ते कम्युनिकेशन मी वेगळ्या प्रकारे केलं होतं. म्हणजे मी कॉलवर पण होते आणि कम्युनिकेट हे शक्यतो होत नाही. आपण एकतर कम्युनिकेट आधी करू शकतो आणि नंतर कॉलवर सांगू शकतो, पण तो नवीन प्रयोग केला होता मी. त्यांना मी विचारलं, तिला तुम्ही कुठे घेऊन जात होता, काहीतरी चुकीचं झालं आहे तिच्या मनाविरुद्ध. मग तेव्हा ते मला म्हणतात की नाही, आम्ही तिला सर्जरीसाठी घेऊन चाललो होतो, म्हणजे न्यूटरिंगसाठी, म्हणून चिडली होती ती. तिचं म्हणणं असं आहे की मला न विचारता तुम्ही एवढा मोठा डिसिजन का घेतला, म्हणून चिडली होती ती. मग तिने मला दाखवलं की गार्डन आहे, एक निळ्या रंगाची काहीतरी उंच बिल्डिंग दिसते, गल्ली दिसते, खाली गटार वगैरे दिसते, थोडंसं काहीतरी फरशीसारखं टाकलेलं आहे, पाऊस पडून घाण झालेली आहे. मग तिला यांना आधी सांगितलं की तिची सगळ्यात आधी माफी मागा तुम्ही, ती खूप चिडलेली आहे. माफी मागितल्याशिवाय तिचा राग कमी होणार नाही. खूप वेळ त्यांनी माफी मागितली. म्हणजे कशी मागितली माफी? माफी डिरेक्टली मनाने, जसं आपल्याला आता कधीतरी रिलायज होतं की बाबा नाही, मला असं बोलायला नको होतं, म्हणजे जसं आपण माणसांसोबत बोलतो तसंच, फेस टू फेस नाही. म्हणजे कनेक्ट होऊन, म्हणजे हा. मनाच्या आतून ह्या फिलिंग्स यायला पाहिजे. जसं की आता समजा मी काहीतरी म्हणाले तुम्हाला आणि मला नंतर जाणवलं नाही, मला असं करायला नको होतं, माझं चुकलं, ही जाणीव होते आपल्याला. आपण मनातूनच त्या व्यक्तीला सॉरी म्हणतो. मनातून म्हणजे ती टेलिपॅथिकली ती पोचतं. जेवढं तुमचे प्युअर इंटेन्शन्स फिलिंग्ज आहेत त्या इमिडिएटली पोचतात. खूप वेळा त्यांनी माफी मागितली. मग तिला शेवटी मी त्या गार्डनकडे आणलं. मला गार्डन दिसतंय, ती सांगते की उंच गवत वाढलेलं आहे, तिथे एक बंद पडलेला फाउंटन दिसतोय, काही मोठी झाडं पण आहेत. ती म्हणते मी तिथेच आहे. आता हे सगळे जाऊन थांबले तिथे शोधायला, पण ती दिसतच नाही. मग तिचं म्हणणं हे होतं की मला जसं तुम्ही न विचारता एवढा मोठा डिसिजन घेतला, मी इझिली येणार नाही. तुम्हाला कळू देते की एखाद्याला त्रास देणं किती त्रासदायक असतं त्या पर्टिक्युलर सोलसाठी, त्याचं कन्सेंट घेणं किती गरजेचं आहे. शेवटी मग त्यांना मी सांगितलं की अंधार झाला होता, 6-7 वाजले होते. त्यांना मी सांगितलं की ती एक तर तिला खूप समजावलं, ती त्यांना बघते पण समोर जात नाही, मला लोकेशन सगळं दाखवते पण जात नाही. मग त्यांना सांगितलं की थोडासा वेळ द्या तिला, कारण ती जरा शांत होणं गरजेचं आहे. आणि तिला हे सांगून ठेवलं की चूक झाली आहे त्यांच्याकडून, पण यापुढे ते तुला न्यूटर करणार नाही, तुझी सर्जरी करणार नाही, पण आत्ता तू घरी जा कारण पाऊस आहे बाहेर. मग त्यांना थोड्या वेळानंतर मी यायला सांगितलं आणि जेव्हा तुला आवाज देतील तेव्हा पटकन समोर यायचं हे सांगून ठेवलं. मग 11 वाजता रात्री परत गेले ते गेटजवळ, आवाज दिला, पटकन बाहेर आली ती. आणि त्या पेरेंट्सचं पण कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी आजवर त्या मांजरीला न्यूटर नाही केलेलं. बरं, ह्याच्यामध्ये अजून एक एवढी महत्त्वाची गोष्ट की सर्वप्रथम त्यांनी तुमच्यावर बिलीव्ह केलं आणि या गोष्टींवर बिलीव्ह केलं, जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या झाल्या आणि मांजर पण व्यवस्थित राहिली. ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही मला एक सांगितलं होतं ते कोलकात्याचं, तो काय अनुभव होता तुमचा? तो अनुभव खरंच मी कधी विसरू शकणार नाही. म्हणजे त्या मांजरीसाठीही आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं की तिच्या पालकांच्या कारणामुळे. कारण त्यांना माझा कोणीतरी रेफरन्स दिला आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. ते ॲक्च्युअलमध्ये गुजराती आहेत पण राहतात कोलकातामध्ये. सिनियर सिटिझन्स होते दोघेच राहायचे घरी आणि आय थिंक त्यांची एक आई होती आणि मुलं दुसरीकडे असायची मुंबईला आणि घरी 3 मांजरं आहेत. आणि मला त्यांनी सांगितलं की आमची मांजरी घरातून पळून गेली आहे, काय झालं माहीत नाही, कारण जनरली ती इथेच फिरते आणि परत येते, पण आत्ता ती कुठे गेली माहीत नाही. तिची 2 भावंडं जी आहेत ती घरीच आहेत
आणि मेन म्हणजे ती न्यूटर्ड आहे, सर्जरी केलेली आहे. कारण मोस्टली मांजर कशासाठी बाहेर जातात, जेव्हा त्यांचा मीटिंग टाईम असेल तेव्हा जातात बाहेर, त्याला वेळ लागतो, कधी कधी 1 महिना 2 महिने जातात, पण तोही इथे कन्सर्न नाही आहे. आणि त्याचं हेल्थ इश्यू पण काही नाही, कारण त्यांनी मला ते हे पाठवलं, त्याचं जे मेडिकल ट्रीटमेंटचं कार्ड आहे ते पण पाठवलं, की आम्ही ते पण सगळं केलेलं आहे रिसेंटली. सगळं व्यवस्थित होतं. आणि मग अचानक काय झालं, मी जेव्हा कनेक्ट केलं, मला रोड दिसतोय आणि ती रोड क्रॉस करते. मग मी बी ते हायवे टाईप रोड आहे आणि मोठी गटार आणि फुटपाथ दिसते. एक तर ती माझ्याशी बोलायला तयार होत नाही आधी, कारण मी अनोळखी आहे तिच्यासाठी. कुठे विचारलं मी तिला, तिने सांगितलं की ती घरापासून 5-6 किलोमीटर लांब आली आहे. म्हटलं तर एवढ्या लांब हिला रस्ता कळणार नाही घरी जाण्यासाठी, तर रिझन विचारलं तर रिझन सांगे ना. म्हणजे माझं काम आहे. म्हटलं काय काम आहे, मी आत्ताच नाही सांगू शकत, हेच उत्तर होतं. त्याच्यामुळे तू काय खाल्लं विचारलं मी, आणि 2-3 दिवस झाले होते. मग काहीतरी पावसारखं काहीतरी दाखवलं पडलेलं, म्हणे मी ते खाल्लं. ठीक आहे म्हटलं. तिच्या गळ्यात एक बेल्ट पण होता. घरच्यांना सांगितलं, घरचे परत मला मागे लागले, नाही बघा ना ती कुठे गेली, काय झालं. आणि ती प्रत्येक वेळी वेगवेगळं लोकेशन दाखवत होती, एकाच ठिकाणी राहत नव्हती. तिला खूपदा विचारलं मी की काय रिझन काय बाहेर राहण्याचं, तुला काही मदत हवी आहे का, तिथे येऊ देत का तुझे घरचे, की तुला घेऊन जातील, किंवा तुझं जे काही काम असेल ते मला सांग, मी सांगेन घरच्यांना, कदाचित त्यांच्याकडून ते पूर्ण करता येईल. काही हेल्थ इश्यू आहे का, किंवा तुला राग आलाय का कशाचा. काहीच नाही, माझं काम आहे ते झालं की मी जाणार. पण ठीक आहे म्हटलं, कारण मांजरी ती एक वेगळं म्हणजे एक रॉयल नेचर होतं तिचं, की इझिली ती कन्व्हिन्स होणारी नाही, कारण थोडी मोठी होती वयाने. ठीक आहे म्हटलं, पण तिला हे सांगून ठेवलं की ठीक आहे तू तुझं काम झाल्यानंतर जा, ॲग्री, पण ॲटलिस्ट घराच्या जवळ तरी जा, म्हणजे तुलाही सेफ राहील आणि तुझ्या घरच्यांची थोडीशी काळजी पण कमी होईल. तिला मी टेलिपॅथिकली ॲनिमल कम्युनिकेशनमध्ये काही टेक्निक्स येतात, त्या टेक्निक्सच्या माध्यमातून त्यांना गाईड केलं जातं. जर मिसिंग पेट्स असतील स्पेशली, आणि त्या गायडन्सच्या माध्यमातून त्यांना घराकडे आणलं जातं. मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये जाऊनच या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या रात्री तसं करून मी तिच्याकडून 3 किलोमीटर क्लिअर करून घेतले. 3 किलोमीटर ती जवळ आली 6 किलोमीटरपासून. घरचे, पावसाळा चालू आहे, लॉकडाऊन चालू आहे, बाहेर कुठे पडायला चान्स नाही, दोघे सिनियर सिटीजन. तिने मला दाखवलं की इथे बिर्याणीचे दुकान वगैरे आहेत, आणि एक स्टॅच्यू दाखवला मला, आणि तो बेसिकली ईस्ट साईडला काहीतरी फेस होता त्या स्टॅच्यूचा. त्याला एक कंपाऊंड आहे छोटंसं हिरव्या झाडांचं, आणि तिने मला सांगितलं की मी तिथे आहे. थोड्या वेळातच ते दोघे आले तिथे, मला फोटो पाठवला, ॲज इट इज सेम तिने मला लोकेशन दाखवलं होतं. तो स्टॅच्यू तसंच आहे, कुंपण तसंच आहे, आणि ती तिथेच लपली. तर घरचे डबा वाजवत आहेत तिच्या खाऊचा, नाही येते ती समोर. ते म्हणतात आम्ही इथंच आहे. ती म्हणते मी नाही जाणार समोर, मी जर समोर गेले तर ते मला जबरदस्ती पकडून नेतील घरी, आणि मला जायचं नाही. खूप वेळ वाट बघितली, आता मी कन्व्हिन्स पण नाही करू शकत. ठीक आहे म्हटलं, ते वैतागून गेले घरी. पण माझे प्रयत्न एवढे होते की तिला ॲटलिस्ट घराच्या जवळ न्यावं, म्हणजे ती सेफ जास्त राहील. तिथून परत मी तिला गाईड करत 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 घेऊन गेले. परत तिने मला एक लोकेशन दाखवलं, आणि यामध्ये ऑलरेडी 2 महिने गेले होते तिला गाईड करण्यात. मी रोज तिच्याशी बोलायचे, आणि एक दिवस जर मी बोलले नाही, जसं एनर्जी इम्पॅक्ट होतो किंवा मी आजारी असेन, एनर्जी ड्रेन होते, त्या दिवशी मला ती विचारायची दुसऱ्या दिवशी, तू का बोलली नाहीस माझ्याशी, मी वाट बघत होते. 2 महिने उलटले की अजूनही तेच सांगते की मी येणार आहे, पण माझं काम झालं. आता इथे पेरेंट्सचा विश्वास पण महत्त्वाचा आहे, की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता की ही सांगते म्हणजे ती येईल. पण त्यांना एकदाही ती मांजर दिसली नाही, फक्त ती मलाच दिसायची. शेवटी तिच्या भावंडांना कनेक्ट केलं, जे 2 बोके होते घरात. त्यांनी सांगितलं आम्ही इंटरफेअर नाही करत, ती जर गेली आहे तर तिचं रिझन आहे, त्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही. या दरम्यान मला वेगळे मेसेजेस मिळायला लागले की हे रिझन वेगळं आहे जे ती सांगत नाही आहे. आणि मग मी माझ्या टॅरो कार्ड्सचा तिथे वापर केला की रिझन काय आहे. तर तिथे कळालं की कोणाला तरी हेल्थ इश्यू आहे, मेजर काहीतरी संकट आहे घरामध्येच. हो, त्यांचे फॅमिली मेंबर्सना. आणि जसं मी सांगितलं की ते सगळे एकत्र नव्हते राहत, आणि त्यांना सगळ्यांना मग हेल्थ चेकअप करायला सांगितलं, आणि एक मेंबर सापडला त्याच्यामध्ये. ट्रीटमेंट सुरू झाली तरीही यायला तयार नाही अजून. ते परत मला लोकेशन दाखवलं. खूप मोठी प्रॉपर्टी आहे, तलाव वगैरे समोर दिसतो, एकदम शांत एरिया आहे, म्हणजे रॉयल बिल्डिंग्स दिसतात सगळ्या.
खूप मोठी मोठी वाढलेली झाडं आहेत. ते लोकेशन सांगितलं मी त्यांना. ते म्हणाले आमच्या घराच्या मागेच आहे ते आणि ती पर्सनल प्रॉपर्टी आहे, तिथे आम्ही नाही जाऊ शकत, परमिशन नाही आहे. तिला तिथून मग रोज बोलवून शेवटी इथवर सांगितलं की ॲटलिस्ट तू एकदा दिस त्यांना, कारण 2 महिने झालेत, खूप वाट बघतायत ते. नाही पकडणार ते, मी प्रॉमिस करते तुला हे सांगितलं. अजिबात हात लावणार नाहीत, तू फक्त त्यांना दिसू दे. मग त्याच्या सेकंड डेला ती सिक्युरिटीला दिसली, बिल्डिंगच्या सिक्युरिटीला दिसली की तिथे आली होती, पण यांना दिसलीच नाही ती. मग तिच्याशी बोलून परत तिच्याशी खाऊ ठेवायचं ठरवलं. खाली जो जनरेटर रूम आहे तिथे मग तिला खायला ठेवायला सांगून दिलं. ती कोणी नसताना गपचूप खाऊन जायची येऊन, पण तरीही दिसायची नाही. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये 3 महिने निघून गेले. मग सकाळी दिवाळीचा टाईम होता, त्यामुळे मी माझ्या आईकडे गेले होते. मला सकाळी फोन आला की आली परत ती, आणि तिने दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं की मी माझं काम झालं की मी येईन. तर ती आत्ता व्यवस्थित आहे, काही इश्यू नाही. त्याच्यानंतर ती परत असं कधी केलं नाही तिने. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲन्युअल कम्युनिकेशनमध्ये पेरेंट्सचा विश्वास असतो. त्यांनी 3 महिने पेशन्स ठेवला आणि जे काही मी त्याच्यासोबत काही ॲडिशनल उपाय दिले होते की हे करत राहा. कारण काय होतं, कधी कधी पेट जेव्हा बाहेर जातात तेव्हा पूर्ण ते डिटॅच होतात आपल्या पालकांपासून. कामामुळे ना पूर्ण डिटॅच होतात. जसं एखादा माणूस परदेशात खूप काळ गेला तर त्याला अटॅचमेंट कमी होते घरच्यांशी, तसं होतं त्यांचंही. म्हणून त्यांना काही उपाय पण दिले होते मी. त्यामुळे त्यांचा जो काही विश्वास असतो ना पेट पेरेंट्सचा, तो खूप महत्त्वाचा असतो. बरं मॅडम, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात. आता फॉर एक्झाम्पल कुणाला ह्या क्षेत्रामधलं प्रॉपर नॉलेज घ्यायचं आहे किंवा ह्या गोष्टीमध्ये ह्या प्रॅक्टिस करायची किंवा तुमच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टी शिकून लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, तर ह्याच्यासाठी प्रोसेस काय किंवा ह्याच्यासाठी तुम्ही कसं मार्गदर्शन करता? ओके. ॲन्युअल कम्युनिकेशन हा पार्ट असा आहे की म्हणजे मी स्वतः शिकवते, पण तरीही जेन्युइनली सांगते की प्रत्येक माणूस ॲन्युअल कम्युनिकेशन नाही करू शकत. कारण बाकी कोर्स करून एखादी गोष्ट शिकणं वेगळं आणि हे वेगळं आहे. कारण इथे तुमचं तो कुठेतरी सोल पर्पज असणं गरजेचं आहे, तेव्हा शिकू शकता. आता ते शिकण्यासाठी 1-2 कोर्स मी बनवलेले आहेत, बेसिक आणि ॲडव्हान्स. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे होतात. त्या माध्यमातून ते शिकू शकतात. आता काही कोर्सेस जे आहेत ते ऑनलाईन इतरही आहेत. पण इथे जसं मी सुरुवातीला सांगितलं की मी बाय बर्थ ॲनिमल कम्युनिकेटर आहे, त्यामुळे काही गोष्टी माझ्याकडे ॲडिशनली आहेत. मग तुम्ही चांगले ॲनिमल कम्युनिकेटर व्हावं किंवा चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करावं, याच्यासाठी काही मेडिटेशन्स, काही सिक्रेट टिप्स दिलेले आहेत. हे पण मी त्यात ॲड केलेलं आहे. म्हणजे समजा तुम्हाला कुठे अडचण आली शिकल्यानंतर, समजा हां ठीक आहे, इथे समोर असताना तुम्ही बोलायला शिकलात, घरी गेल्यानंतर ब्लँक झालात, मग हे असं होऊ नये. तुमचे जे स्किल्स आहेत ते एनहान्स व्हावेत, डेव्हलप व्हावे, याच्यासाठी मी स्पेशली काही गोष्टी त्यात ॲड केलेल्या आहेत, जे इतर ठिकाणी कुठे नाही मिळत. ह्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे का, म्हणजे नॉनव्हेज न खाणं किंवा एज क्रायटेरिया वगैरे अशा काही गोष्टी आहेत का ह्याच्यामध्ये? नाही. बेसिकली ॲनिमल कम्युनिकेशन शिकायला येणारी व्यक्ती जी आहे ती व्हेजिटेरियनच असते, प्राण्यांवर अति प्रेम करणारी असते, आणि ज्यावर आपण प्रेम करू शकतो त्याला कुठल्याही प्रकारची हानी नाही पोचू शकत. आणि जरी तो खाणारा असेल तर सोडून देतो. म्हणजे असं काही कंपल्शन नाही, ती पर्सनली त्याची चॉईस आहे. पण हे कंपल्शन नाही. एजचं म्हणत असेल तर ऑफकोर्स मॅच्युरिटी महत्त्वाची आहे, कारण ते जग वेगळं आहे, त्यांना समजून घेणं वेगळं आहे. केसेस खूप विचित्र येतात किंवा समोरून येणारा क्लायंट खूप विचित्र वागतो कधी कधी, तो मॅच्युअर नसतो. त्यामुळे म्हणजे रेअर मी एक सांगेन की माझ्याच मागच्या क्लासमध्ये 12 वर्षाचा मुलगा होता, ते रेअर केस समजा, कारण तो ओल्ड सोल आहे. पण एक तुमचं ठराविक एज क्रायटेरिया पाहिजे. तुम्ही 25+ पाहिजे, 30मध्ये असाल खूप छान शिकून जाल, आणि 50+ असाल तरी काही प्रॉब्लेम नाही. अगदी लास्ट 65+ एजचे एक होते, छान कम्युनिकेट करायला शिकले. तर हा एवढाच क्रायटेरिया आहे. आत्ता तुमचे स्टुडंट किती आहेत आणि ह्याच्याआधी तुम्ही किती स्टुडंटला शिकवलं आहे? हा प्रश्नही खूप महत्त्वाचा वाटतो मला, कारण एक फक्त शिकवणं म्हणून असं नाही, मी खूप उशिरा क्लासेस सुरू केले, आणि जेवढे काही लोक माझ्याशी जोडले गेलेले आहेत तो त्यांचा सोल पर्पज आहे. मग यात बरेचसे म्हणजे फॉरेनचे स्टुडंट्स आहेत की ज्यांनी माझ्याकडे ऑनलाईन शिकलेलं आहे. तर ऑनलाईनची बॅच वेगळी आहे. ऑनलाईन तुम्ही 100+ स्टुडंट्स आहेत, आणि ऑफलाईन जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही अरेंज केला होता मराठीमध्ये, ऑफलाईन प्लस रेसिडेन्शियल. आणि हे आजवर कुठेही झालेलं नाही, तेही मराठीमधून.
त्यामुळे ही बॅच पहिलीच होती आणि याचे 15 स्टुडंट्स होते ऑफलाईनचे. आणि आत्ता ऑनलाईन परत कोर्स आहे, त्याच्यानंतर ऑफलाईन ही रेसिडेन्शियल आहे आणि नंतर मग ॲडव्हान्स कोर्स येईल, कारण ॲडव्हान्स खूप वेगळा आहे. बरं, सर्वप्रथम की मराठी माणसाला काही कन्सेशन भेटेल का? कसं आहे की जर शिकण्याची खरंच त्याची इच्छा आहे, कारण सिरियस जो माणूस आहे तो खूप कमी आहे. कन्सेशन इन द सेन्स जर तो खरंच सिरियस आहे, जसं मी आत्ता सांगितलं एक व्यक्ती की मुंबईवरून आले, 60 लाख त्या व्यक्तीने स्ट्रे कॅटसाठी खर्च केलेत. जागा स्वतःचे जे पैसे आलेले आहेत रिटायरमेंटनंतर, स्वतःचं काही विचार न करता त्या व्यक्तीने ते दिलेलं आहे. अशी जर कोणी व्यक्ती असेल तर जेन्युअनली मला मदत करायला आवडेल. पण चल काही असतं असंच शिकायचं आहे, मी अशा लोकांना मदत नाही करत. जर खरंच त्याच्यात समाजाला किंवा निसर्गाला खरंच मदत करायची आहे तर मी नक्कीच मदत करेन. बरं, हा प्रश्न विचारायचं माझं कारण एकच आहे, कारण की ह्या ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या ह्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहेत. हिंदीमध्ये आणि आउट ऑफ कंट्रीमध्ये ह्या गोष्टी खूप चालतात. त्याच्यामुळं म्हणलं की कारण की आपल्या मराठी माणसाने पण पुढे यायला पाहिजे ना. ऑफकोर्स, कारण शिकणाऱ्यावर मॅटर करतं. कारण समोरचं बरेचदा मला शिकायचं आहे म्हणून येतो. बरेचसे असेही लोक असतात की शिकतात आणि सोडून देतात. उपयोग काय मग? तुम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान दिले ते जर तुम्ही सिरियसली करत नाही, पृथ्वीसाठी जर तुम्ही काम करत नाही, कारण आता अवस्था पृथ्वीची खूप वाईट झालेली आहे, खूप गरज आहे ॲन्युअल कम्युनिकेटर्सची, पण जर ते तुम्ही सिरियसली घेत नाही, एक फक्त पैसे कमवण्याचं साधन म्हणून ते करणारं नको आहे, ती जर तळमळ तुमच्यात आहे की खरंच मला पृथ्वीच्या कल्याणासाठी काही करायचं आहे, तर ऑफकोर्स मराठी माणसासाठी ते नक्कीच काही केलं जाईल. बरं, आता हे झालं ॲनिमल अँड नॅचरल सोल कम्युनिकेशन. आता याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्युमन सोल कम्युनिकेशन. तर ह्याच्या बाबतीतला काय तुम्हाला अनुभव आलेला आहे? सगळ्यात आधी मला इथे एक महत्त्वाची स्टेटमेंट सांगावं लागेल की कोणीही हा प्रयत्न करू नये की कुठल्याही ह्युमन सोलशी कनेक्ट करणं, कारण ते खूप रिस्की असतं. कारण टेलिपॅथी जी आहे, आता ॲन्युअल कम्युनिकेशन जे करतो ते खूप वेगळं आहे, ते सेफ आहे. आणि तुम्ही एखाद्या ह्युमन सोलशी कनेक्ट करता ते खूप रिस्की आहे, कारण ह्युमन सोल खूप पॉवरफुल असतो. कारण त्याच्याशी त्याचे डिझायर्स, अपूर्ण राहिलेल्या इच्छा, कोणाविषयी राग असतो, कोणाचं अर्धं राहिलेलं प्रेम असतं, किंवा कोणाचा प्रॉपर्टीत जीव अडकलेला असतो, अशा बऱ्याच गोष्टी घेऊन तो एक्सपायर झालेला असतो. आणि त्याला जर मुक्ती मिळालेली नाही, तो भटकत राहतो. त्यामुळे रिस्की आहे ते कनेक्ट करणं. आणि म्हणून मी हे सांगतानाच सुरुवातीला सांगते की इव्हन ॲन्युअल कम्युनिकेटरने पण हा प्रयोग करू नये की मला टेलिपॅथी येते म्हणून मी कनेक्ट करते. नाही. आता हे मी कुठे वापरते आधी हे सांगते, म्हणजे ते गरजेचं का आहे. जसं की एखादी ॲक्सिडेंटल डेथ होते त्या केसेसमध्ये, किंवा काही जणांना एखादी व्यक्ती एक्सपायर होते, भले वय जास्त असेल पण प्रेझेन्स जाणवतो, किंवा वारंवार ते स्वप्नात येणं आहे, काही मेसेज देणं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला कळत नाही, ते मिस्ट्री तशीच राहते, किंवा एखादी व्यक्ती सुसाईड करते. याच्या पलीकडे जाऊन अजून एक आता रिसेंट जे मी कम्युनिकेट केलं होतं, त्यांची डेट ऑफ बर्थ पण अवेलेबल नाही त्यांच्याशी, तर मी त्यांच्या फिंगरप्रिंटवरून कनेक्ट केलं होतं, म्हणजे फोटो वगैरे काहीच नाही त्या व्यक्तीचा. कसं कनेक्ट झालं खूप फिंगरप्रिंटवरून? कसं या सगळ्या गोष्टी एनर्जी बेस्ड असतात. तर आता थंबप्रिंट लावलेला आहे, त्यांची एनर्जी आहे त्या पेपरवर, त्या एनर्जीशी कनेक्ट करून मग त्यांना बोलवलं जातं. आता त्यांचे प्रॉपर्टीचे इश्यूज होते की जे अनरिझॉल्वड आहेत, म्हणजे त्यांना कळत नाही आता जी एक जण व्यक्ती मागे राहिली की मी नेमकं करू का या प्रॉपर्टीचं, कोणाला किती भाग देऊ, किंवा एक कसं करायचं आहे. आणि ते आजोबा आहेत त्यांचे, आत्ता जे आहेत तेच 50+ आहेत आणि ते त्यांचे आजोबा आहेत. मग इथे अशा केसेसमध्ये आपण कम्युनिकेट करू शकतो की जी एक अननॅचरल डेथ आहे तिथे, किंवा माझे अनरिझॉल्वड जे केसेस आहेत त्या केसेसमध्ये. फक्त असं नाही की कोणी बाबा घरातलं एक्सपायर झालं हां जल पोलं, नाही. आपण कुठल्याही ह्युमन सोलला त्याचं जी काही सद्गती त्याला लाभलेली आहे त्याच्या मार्गात आपण अडथळे नाही आणू शकत, कारण त्याला तिथून बोलवणं जे आहे ते रिस्की आहे. तो कुठेतरी, जसं आपण आता कुठेतरी जाण्यासाठी निघालो, आपल्याला डेस्टिनेशन आहे आणि तिथून मधूनच आपल्याला कोणीतरी बोलवतं, बाबा आपण अर्धा रस्ता क्रॉस करून गेलो आहे, सगळं आपलं शेड्यूल डिस्टर्ब होतं, आपण जेवढं गेलो होतो सगळं आपलं काम वेस्ट होतं. बरोबर आहे. मग हे सोलच्या बाबतीतही तसंच होतं. मग जेन्युअन रिझन असल्याशिवाय आपण त्यांना कनेक्ट करत नाही. जसं आता एक वेगळी केस होती, इथे अनकॉन्शियस पेशंट आहेत. आता ते
जिवंत पण म्हणता येत नाही आणि एक्सपायर झालेलंही म्हणता येत नाही. ते 30 वर्षापासून त्यांच्यावर वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स चालू आहेत. त्यांनाही कोणीतरी रेफर केलं होतं आणि रेफर करणारे स्वतः हीलर आहेत, ज्यांचा खूप छान एक्सपिरियन्स आहे. माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत ते. त्यांनीही ऑलरेडी प्रयत्न केला होता त्यांना कनेक्ट करण्याचा, पण ते झालं नाही. मग त्यांनी लास्ट ऑप्शन म्हणून मला माझ्याकडे पाठवलं. आता ज्यांना पाठवलं होतं त्या स्वतः हायली एज्युकेटेड आहेत, कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत आणि त्यांच्या आईची ती केस होती. आणि शेवटी जेव्हा एखादा माणूस हॉस्पिटलाइज्ड आहे खूप वर्ष, तर घरचेही वैतागून जातात की नेमकं करू काय बाबा या माणसाचं. आणि तेही जेव्हा अनकॉन्शियस आहे, म्हणजे त्याला ना ट्रीटमेंट देता येते ना आहे जिवंत म्हणता येतं, काहीच करता येत नाही. तर त्यांना कोविडमध्ये पुण्यात पण शिफ्ट केलं, तरीही ते व्यवस्थित आहे, म्हणजे कुठली लागण झाली नाही त्यांना. आणि डॉक्टरांनी त्यांना फक्त 24 तासाचीच मुदत दिलेली होती, यांचं आयुष्य नाही आहे. 24 तासाचे अनेक वर्ष झाली, पण ॲज इट इज तशीच आहे सिच्युएशन. जेव्हा मी त्यांना कनेक्ट केलं, एकतर मला त्या खूप रागात दिसल्या. त्यांच्या ढींगभर कंप्लेंट्स होत्या की मला खूप काही शिकायचं होतं, लग्नानंतरही मला काहीतरी ओळख बनवायची होती स्वतःची, मला कोणी स्कोपच दिला नाही, माझं म्हणणं कोणी विचारात घेतलं नाही किंवा मला काहीच करू दिलं नाही, मी फक्त घरात अडकून बसले. हा राग होता त्यांचा. आणि इकडे त्यांची मुलगी आणि मुलीचे वडील यांची कंप्लेंट काय की आई खूप त्रास देते आम्हाला, तिने आयुष्यभर त्रास दिलेला आहे आणि तिने आत्ता माफी मागावी आमची, हे त्यांचं म्हणजे म्हणणं की हे पण अडून बसलेत आणि ती पण अडून बसली. मग त्या बोलण्यानंतर एक कॉन्व्हर्सेशन मी सांगितलं सगळं, मुलीला पण सांगितलं. ते मान्य करायला तयार नाही म्हणे आम्ही काही त्रास नाही दिला तिला, तिनेच आम्हाला त्रास दिलेला आहे. मग त्यांनी तुळशीची पानं टाकलेला चहा हवा आहे सांगितलं की मी खूप दिवस झाले पिलेला नाही आहे. आणि मुलीने सांगितलं मला की मी कालच बनवला होता घरी, माहीत नाही का पण मी बनवला होता, तो चहा वगैरे दिला. आणि मुलीला सांगितलं की तुम्ही आधी तिला माफ करा, कारण ती या स्टेटला आत्ता नाही आहे की तुमची माफी मागू शकेल, कारण ती कॉन्शियसच नाही आहे. चहा दिला म्हणजे कशा प्रकारे चहा दिला त्यांना, तिथपर्यंत कसा पोहोचला त्यांच्यापर्यंत? हॉस्पिटलाइज्ड होत्या ना त्या, जे काही फूड असेल तर ते लिक्विड फॉर्ममध्ये त्यांना दिलं जायचं. बरं. मग नर्सच्या माध्यमातून त्यांना ते दिलं गेलं. मग इथे सांगितलं त्यांना की तिला रिलीज करा, माफ करा. अडून बसलेत ते, म्हणजे मी खूप प्रयत्न केला पण मी माफ करू शकतच नाही. ठीक आहे म्हटलं. मग इथे त्यांना एक हिलिंगचं सेशन घेतलं त्यांच्यासाठी, मुलीसाठी. एका सिलिंगमध्ये ते ब्लॉकेज निघालं आणि रिअलायझेशन आलं की तिला की नाही हे बरोबर आहे, आपण विनाकारण आईला अडकवून ठेवणं योग्य नाही. तर त्यांनी त्यांच्या आईने ती मानसिक तयारी तेवढी झाली की मला आता माफ करायचं आहे. पण आईची हेल्थ जी आहे ती बिघडत चालली, तिला खूप ताप वगैरे येणं सुरू झालं आणि बरेच इतके वर्षे बेडवर राहिल्यामुळे बेड सोर सुरू झाले. मग परत एकदा त्यांच्या आईशी कनेक्ट केलं आणि त्यांना विचारलं तुम्हाला हिलिंग दिलेलं चालेल का, तुम्ही रेडी आहात का ते घेण्यासाठी. तर त्या हो बोलल्या. 3 दिवस सलग मी हिलिंग दिलं. पण तिसऱ्या सेशनच्या वेळी मला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं की नाही, हे मे बी कदाचित त्यांचा टाईम संपत आलेला आहे आत्ता, त्यामुळे उगाच हिलिंग देण्यात गरज नाही. मी परत मग त्यांच्या मुलीला सांगितलं की मला असं मेसेज आलेला आहे आणि आय थिंक आपल्याला परत एकदा त्यांच्या सोलशी कनेक्ट करावं लागेल, त्यांच्या मनाविरुद्ध काही करायला नको. परत मी कनेक्ट केलं त्यांच्याशी. तेव्हा त्यांनाही रिअलायझेशन झाले या 3 दिवसामध्ये, जे काही मी हिलिंग दिलं त्यांनाही कळालं की आपलं चुकलं आहे, की मी खरंच घरच्यांना त्रास दिलेला आहे, खूप ॲरोगंटली बोलले, नातेवाईकांना तोडलं. ठीक आहे, माझ्या बाबतीत जे झालं ते झालं, पण ॲटलिस्ट मी असं वागायला नको होतं, ते रिअलायझेशन त्यांच्यामध्ये आलं. आणि नंतर त्यांचा कन्सर्न हा होता की मी इतकी वाईट वागले आयुष्यभर, आता ते लोक मला माफ करतील का. तिथे ती अडकून बसली होती. म्हणलं मी सांगेन करतील ते माफ, काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. मग आता आपण पुढे हिलिंग कंटिन्यू करायचं आहे की नाही, काय इच्छा आहे. त्यांनी सांगितलं नको आहे आता मला हिलिंग, मी जाईन आता, माझी काही तक्रार नाही आहे, फक्त मला 15 दिवसाचा टाईम दे, मी जाईन. मग इथे त्यांनी काही त्यांच्या इच्छा वगैरे सांगितल्या होत्या की त्यांना फणसाचं झाड लावायला सांगितलं होतं, नारळाचं झाड लावायला सांगितलं होतं, ते कोकणातले होते, त्यांच्या नावाने ते लावायला सांगितलं होतं. आणि 4 दिवस झाले. 4थ्या दिवशी सकाळी मला त्यांचा मेसेज आला की आई गेली आणि काहीही त्रास न होता व्यवस्थित शांततेत गेली. कारण एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी तो सोल इतकी वर्ष अडकून पडला होता. मग अशा केसेसमध्ये सोल कम्युनिकेशन जे आहे, ह्युमन सोल कम्युनिकेशन, ते उपयोगी पडतं.
बरं, आणि ते मगाशी तुम्ही सांगत होते थंब प्रिंटचं ते प्रॉपर्टीचं, मग ते पुढं काय झालं त्या आजोबांचं? त्यांच्या ज्या काही केसेस होत्या त्यांचं म्हणणं असं होतं की एवढ्याशा करण्यासाठी तुम्ही मला का बोलवलं. जसं मी म्हटलं की अर्ध्यातून आपण बोलवतो. एकतर ते त्यांच्या प्रवासात आहेत. मग अशा वेळी सोल बऱ्याचदा जास्त गोष्टी शेअर करत नाही. मग हेच मी त्यांनाही सांगितलं. त्यांचं म्हणणं हे होतं की मी ऑलरेडी एक शब्द वापरला त्यांनी की एक जबाबदार पुरुष म्हणून मी तुझ्याकडे ते दिलेलं आहे. तर ते तुला डिसाईड करायचं आहे. मला काय विचारतो, मी ऑलरेडी तुझ्याकडे ती अथॉरिटी दिलेली आहे. बरोबर. आणि ते मधूनच बोलवल्यामुळे ते एकतर रागावलेले होते. डिस्टर्ब. हो. मग आता जे काही त्यांचे प्रॉपर्टीचे वाद आहेत ते त्यांना ग्राउंड लेवलला जाऊन ते सॉल्व्ह करायचे, की कोणाला किती द्यायची, कधी द्यायची किंवा मग कशा प्रकारे द्यायची. हा पूर्णपणे कॉल त्यांचा आहे. म्हणजे ती केस तुम्ही तिकडं सॉल्व्ह करून टाका. हो. बरं, दुसरी गोष्ट तुम्ही मगाशी म्हणाल की त्या आई म्हणाल्या की मी 4-5 दिवसानंतर त्या वारल्या, असं तुम्ही म्हणाल. पण हे ह्युमनच्या हातामध्ये नसतं ना जीव वगैरे सोडणं. मग हे त्यांनी कसं काय केलं या गोष्टी सांगून? ओके, छान आहे प्रश्न. आपल्या हातात आपलं जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या कर्माशी जोडलेल्या आहेत. आता इथे हे इतक्या वर्षाचं 30 वर्षाचं जे सफरिंग आहे ते त्यांच्या वाट्याला येण्याचं कारण त्यांचे कर्म आहेत. म्हणजे तुला याच शरीरात राहून त्रास सहन करायचा, यातना भोगायच्या आहेत. त्याशिवाय तुला इथून रस्ता मिळणार नाही. म्हणून त्या अडकून पडलेल्या होत्या त्याच शरीरामध्ये. आणि जाण्यासाठी ते का रेडी झाले, जेव्हा त्यांनी माफ केलं आणि स्वतःही माफी मागितली, जे काही आजवर त्यांनी चुकीचं वागलेलं होतं, तेव्हा ते एलिजिबल झाले. तेव्हा त्यांचं सफरिंग्स कमी झाले. म्हणजे आपल्याला कुठलाही त्रास असो, इवन आपल्यालाही आता कुठला त्रास होत असेल, तिथे माफी हे महत्त्वाचं साधन आहे. एक तर माफ करावं लागणार असतं किंवा माफी मागावी लागणार असेल. हे केव्हा होतं, जेव्हा माणूस आपला इगो सोडतो. त्याच्याशिवाय तो माफी मागू शकत नाही. आणि मग जेवढा इगो असेल, निसर्ग त्याला तेवढे सफरिंग्स देतो त्याच्या वाट्यानं. म्हणून तसं झालं ते. आता ह्या केसेसमध्ये तुम्ही जे सांगितलं की ह्युमन सोल कम्युनिकेशन किंवा कनेक्टिंग, तर हे ज्या त्या व्यक्तीला कसं कळणार की आपल्याला ह्युमन सोलशी कनेक्ट होऊन आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे? प्रॉपर्टीचं सोडू ना, कारण की प्रॉपर्टीचं असेल तर त्या केसमध्ये कनेक्ट व्हावंच लागणार प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर. दुसरे कुठले असे केसेस असतात किंवा केव्हा कळतं की ह्याच साठी आपल्याला ह्या गोष्टीचा वापर केला पाहिजे? ओके, या संदर्भातली एक केस सांगते मी. मुंबईची केस होती आणि त्यांनाही असंच माझे जे अकाउंट्स आहेत सोशल, तिथून कॉन्टॅक्ट मिळाला होता. आणि त्यांनी मला सांगितलं की ती मुलगी आणि तिची मैत्रीण एकत्र राहायचे आणि ही जॉबला गेली होती आणि माहीत नाही, डिरेक्टली मैत्रिणीची डेड बॉडीच मिळाली. काय झालं माहीत नाही आहे, तुम्हाला शोधायचं आहे. आणि त्यात तिने मला ही एक, म्हणजे ते असतं माणसाच्या डोक्यामध्ये की कुठेतरी डाऊट असतो, क्रॉस चेक करायचं असतं की हे ॲक्युरेट आहे की नाही, हे त्यांना चेक करायचं असतं. म्हणजे खरंच त्यांनी कनेक्ट केलं आहे का, किंवा मग काहीतरी अशी एखादी गोष्ट विचारतात, ते खरंच असं आहे का, ते रिसर्च पद्धतीने. हां. मग मी जेव्हा त्या तिच्या मैत्रिणीशी कनेक्ट केलं, एकतर मला ते वातावरणाचं खूप कोंदट जाणवतं आहे, जिथे आपण खूप वेळ थांबू शकत नाही. घाणेरडा वास आहे आणि एखादी जुनी बिल्डिंग कशी असते, म्हणजे खूप जुनी भिजलेली आहे, शेवाळ आलेला आहे. आपल्याला इच्छा नाही होत तिथे थांबण्याची. जसं मी तिच्या सोलला बोलवलं आणि ती मुलगी होती पण मस्क्युलाइन एनर्जी होती तिच्यामध्ये. म्हणजे मस्क्युलाइन म्हणजे जसं स्त्री पुरुष हे दोघे दिसण्याबरोबरच त्यांचं वागणं आवडीनिवडी पण वेगळे आहेत. पण मस्क्युलाइन इथे जशी, म्हणजे मी सांगते तिचे छोटे केस आहेत, नाजूकपणा तुम्हाला कुठे दिसणार नाही, हाईट वेट खूप जास्त आहे, ब्लॅक कलरचं शर्ट आहे, फुल स्लीवचा इन केलेला आहे, बेल्ट लावलेला आहे. आणि ती बुलेटवरून आली सोलला जेव्हा मी बोलवलं तेव्हा. आणि बाकीची प्रोसेस जी आहे ती मी सांगत नाही इथे. तिला प्रश्न विचारला की नेमकं काय झालं होतं, डेथ कशाने झाली, रिझन काय. तर ती जी जागा आहे जिथे ते राहायचे ती हॉन्टेड आहे. तिथे बरेचसे डेथ झालेले आहेत आणि ते सोल्स तिथे न स्टक झालेले आहेत, म्हणजे भटकणारे आहेत ते, ज्यांना मुक्ती नाही किंवा तिथून ते निघू शकत नाहीत. जसं कोणाच्या काही अर्धवट इच्छा राहिलेल्या असतात, कोणाचा खून झालेला असतो. आणि तशा एनर्जीच्या इम्पॅक्टने ती टेरेसवर गेली आणि तिथून तिला धक्का दिला गेला आणि ती पडली. हे रिझन होतं. मग तिचं जे काही वर्णन मी सांगितलं होतं, जसं मी आत्ता सांगितलं, ती म्हणते. आणि यात काही गोष्टींचा तिला खुलासा अजून केला, जे मला त्या मुलीने सांगितलं नव्हतं.
की तिला दुसरी कोणी मुलगी आवडायची, तीही मुलगीच आहे. आणि ज्या मुलीने मला कॉन्टॅक्ट केला होता तिचं या मुलीवर प्रेम आहे जिने सुसाईड केलं. आणि ज्या प्रकारे रिस्पॉन्ड हिला केला पाहिजे ती करत नव्हती, तिच्यासाठी दुसरी मुलगी महत्त्वाची होती. अच्छा. म्हणजे जसं एक रोमॅन्टिक रिलेशन आहे तसंच होतं त्यांचं. ही गोष्ट तिने मला सांगितलेली नव्हती, पण हे कम्युनिकेशनमध्ये समोर आलं. मग तिने नंतर मला सांगितलं की हो होतं असं, की तिला दुसरी मुलगी आवडायची, तिला स्वतःचा बिझनेस करायचा होता. नंतर फोटो वगैरे बघितला मी, ती तशीच होती दिसायला, की जसं मला दिसली होती तसंच होती. आणि एखादी अशी गोष्ट तिने मला सांगितली की जी गोष्ट अशी गोष्ट सांगा की जी फक्त मला आणि तिलाच माहीत असेल. एक सॉन्ग तिथे आलं होतं, ते शब्द आता आठवत नाहीत मला. मी सांगितलं हे सॉन्ग जे आहे ना हे तुझ्यासाठी चॅनल झालेलं आहे. चॅनल म्हणजे डिरेक्टली आलेलं असतं. मग ती म्हणते हे एक्झॅक्ट आहे सॉन्ग, म्हणजे हे फक्त मला आणि तिलाच माहीत होतं. ती हे सॉन्ग माझ्यासाठी म्हणायची. डेडिकेट करायची. हां. मग हे तिथं जी काही सुसाईड झाली की कशामुळे ती गेली हे क्लिअर झालं. मग त्याच्यानंतर पण मग ते तिचा जेव्हा बर्थडे असेल किंवा डेथ ॲनिव्हर्सरी असेल त्यावेळी मग ते कनेक्ट करणं चालू राहिलं. प्रत्येक वेळी मग ते गाईड करणं चालू झालं, कारण ती ऑलरेडी तिच्या प्रवासाला निघून गेलेली आहे, पण ही इथेच आहे अजून. मग तिला त्यात गायडन्स दिला जायचा की इथे सोड, आता बाहेर नाही या गोष्टीतून, आपल्याला पुढे जायचं आहे किंवा तुला जे काही शिकायचं आहे त्या गोष्टी शिकायला सगळ्यात आधी ते घर सोड. ते हॉन्टेड आहे घर, इथे राहून तुझं काही दड होणार नाही आहे. इथे खूप सारे असे एनर्जीज आहेत ज्याने माझं तर ऑलरेडी जीव घेतला आहे, पण तू इथून बाहेर निघ. मग आता रिसेंटली म्हणजे हे तिला त्या एनर्जीज पण त्या घरात राहणाऱ्या अशा आहेत की तिथून तिला बाहेर निघूच देत नाही. तिने खूप वेळा प्रयत्न केला घर बदलण्याचा, पण ते होत नाही. फायनली आत्ता आय थिंक या महिन्यामध्ये काहीतरी ते झालं की नवीन घरात शिफ्ट होणार आहे. म्हणजे त्या एनर्जीजच एवढ्या पॉवरफुल आहेत तिथल्या. मग ते बरेचसे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तिला त्या घरातून निघणं होतं किंवा जी काही मिस्ट्री होती की मृत्यू कशामुळे झाला, तिला काय हवं आहे का. आणि नंतर तिने हेही सांगितले की तिच्या अंतिम संस्कारचे जे विधी आहेत ते केले गेलेले नाही. अच्छा. आणि आता तिथे प्रॉब्लेम असा होता की तिच्या घरच्यांना करायचेच नव्हते ते. म्हणजे त्यांच्या जाती धर्मानुसार या विधी येत नाही. मग त्या सगळ्या ज्या काही विधी आहेत मी त्या मुलीला सांगितल्या की हे तू करून घे, काही प्रॉब्लेम नाही, पण ते गरजेचं आहे, कारण त्यामुळे तो सोल स्टक झाला आहे, पुढे जाता येत नाही. मुक्ती भेटत नाही. बरं, आता ह्या संदर्भामध्ये जर कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आणि तुमचा टायमिंग काय? वर्किंग आवर्स जे असतात ते दुपारी 12 ते संध्याकाळी 7 असं असतात. त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलेही कॉल्स घेतले जात नाहीत. हां, पण प्रत्येक मेसेजला रिस्पॉन्ड केलं जातं. मी कॉलवर शक्यतो अवेलेबल नसते, कारण मी सेशन चालू असतात कॉल नाही घेऊ शकत. त्यावेळी मेसेज टाकून जरी ठेवला तरी मी दुसऱ्या दिवशी रिस्पॉन्ड करेन किंवा वर्किंग आवर्समध्ये करेन, पण रिस्पॉन्ड मी नक्की करते. बरं, मग हे तुमचे वर्किंग आवर्स आहेत. ठीक आहे, तर मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करेन तुमच्या परमिशन चालेल. असेल तर. आणि सोशल हँडलची काय नाव आहेत तुमची? द एम्प्रेस या नावानेच आहेत सगळे अकाउंट, म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन, यूट्यूब. पण फक्त महत्त्वाचं आहे की स्पेलिंग वेगळं आहे, कारण न्यूरोलॉजीनुसार ते करेक्ट केलेलं आहे. तर THEEMPERRESS असं स्पेलिंग आहे ते. बरं, तर ह्याच्यावरनं सगळे लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. आता दुसरा टॉपिक तो म्हणजे ट्विन फ्लेम गाईड. काय आहे ते एक्झॅक्टली आणि आपल्या मराठी भाषेत त्याला काय म्हणतात? ट्विन फ्लेम हा शब्द ॲक्च्युली तुम्हीही पहिल्यांदाच ऐकला असेल, जसं की मीही माझ्या जर्नीच्या वेळी पहिल्यांदाच ऐकला होता. कारण हा विषय खरंच खूप गरजेचा आहे आणि कोणाला गायडन्स मिळत नाही. मराठीमध्ये काहीही नाही. जगभरात त्याचे लाखो रुपये फीज घेऊन कोर्सेस चालवले जातात, पण मराठीमध्ये काही नाही. जेव्हा माझी जर्नी सुरू झाली, जर्नी कशी सुरू होते सांगते मी. तुमचं आयुष्य चाललं आहे व्यवस्थित, एकतर लहानपणापासून तुम्हाला स्ट्रगलिंग लाईफ दिलं आहे. तुमच्या आयुष्यात साधं सरळ काही घडत नाही. सगळीकडून तुम्हाला खूप सारे धक्के दिले जातात, डिलेज दिलं जातं. एक माणूस तुमच्याशी व्यवस्थित वागत नाही किंवा मग तुम्ही जर काही ग्रोथचा विचार करताय, होत नाही. हे म्हणजे जसं एखाद्या उसाला कसं त्या रस काढण्याच्या मशीनमध्ये आलटून पालटून टाकलं जातं, तसंच आयुष्य चालू असतं. आणि एक ठराविक एजला आल्यानंतर किंवा एक ठराविक टप्प्याला जेव्हा तुम्ही पोचता, तुमची क्युरिओसिटी वाढत येते.
तिथे काहीतरी एक निमित्त होतं आणि निमित्त होणारं जे असतं ते मोस्ट ऑफ द टाईम एखादी व्यक्ती असते. ती कुठलीही व्यक्ती असू शकते, त्याला एज मॅटर करत नाही, जेंडर मॅटर करत नाही, रिलेशन मॅटर करत नाही. ती व्यक्ती अचानकपणे कुठून तरी येते आणि वेगळा एनर्जी पूल जो असतो तो जाणवतो. म्हणजे अट्रॅक्शन नाही, अट्रॅक्शन हे टेम्पररी असतं किंवा लुक्सवरून असेल, प्रॉपर्टी, पैसा किंवा या गोष्टीमुळे असतं, ते अट्रॅक्शन आहे. पण इथे काही नाही, म्हणजे तुम्ही कसे दिसता, तुमची प्रॉपर्टी आहे की नाही, किंवा ती मुलगी सुंदर आहे की नाही, याचं वय काय, काहीही मॅटर करत नाही. किंवा तुम्ही मेल आणि फिमेल आहात हेही मॅटर करत नाही. समोरचे दोन्ही मेल पण असू शकतात, फिमेल पण असू शकतात. पण तो एक नॅचरल पूल असतो की असे काहीतरी वेगळं आहे, माहीत नाही, पण या व्यक्तीशी कनेक्ट केल्यानंतर मला कंप्लीट वाटतं. काय असतं माहीत नाही. आणि जी टेलिपॅथी आपण मगाशी जे बोललो, ती इथे नॅचरली दोघांमध्ये असते. इथे आपण जरी बसून एक थॉट जरी डोक्यात आला, तो इमिडिएटली तिथे गेलेला असतो. मग ती व्यक्ती सेम जर कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तेच सेम मेसेज करेल. आवडीनिवडी सेम असतात. अशा बऱ्याच गोष्टी सिमिलर असतात दोघांमध्ये. आणि एक हा जो टाईम असतो हा खूप छान जातो. हे कळतं कसं पण? माहीत नसतं दोघांना. कधी कळतं कधी पण. तेच तर पुढे कंटिन्यू करते ना. हां. आणि एक हा कालावधी पण जास्त नसतो, म्हणजे त्याला बबल फेज म्हटलं जातं. जिथे खूप छान छान सगळं चालू आहे, बाबा सगळं झालं, आता मी कंप्लीट झाले, सगळं मला मिळालं, सगळं ठीक आहे. पण अचानक असा मुवमेंट तो एक त्यातला रन करायला लागतो, पळतो. तो इमिडिएटली सगळे कॉन्टॅक्ट बंद करतो. मग ते ब्लॉक करणं असेल किंवा जिथे तो राहतो तिथूनही गायब होतो, किंवा त्याच्याशी संबंधित तुम्ही कुठलीही माहिती सर्च करा, तुम्हाला युनिवर्स मिळू देत नाही. मग एक खूप वर्षे वाट पाहिल्यानंतर जर तुम्हाला एखादी व्यक्ती मिळाली आणि तिशी अचानकपणे गायब होते, काहीही न सांगता, रिझन काही नाही आहे, माणूस स्वस्थ बसत नाही, ते शोधायला चालू करतो की असं का आहे, नेमकं शोधू कसं मी. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचं सर्चिंग चालू होतं. पण ते जसं एक नॉर्मल ब्रेकअपसाठी लोक इतके रडतात, तर इथे माणसाची अवस्था काय झालेली असेल, कारण हे सोल कनेक्शन आहे. शोधताना नंतर मग युनिवर्स बरोबर व्यवस्था करतो की तुमच्यासमोर ट्विन फ्लेमशी संबंधित काहीतरी माहिती येते की हा तुमचा आत्ता जो आहे हा सेपरेशन टाईम आहे आणि त्याच्यानंतर डार्क नाईट ऑफ सोल येईल, हे समजतं. पण हे असं का, माणूस कॉन्शियस असतो की मी काय केलं आहे, मी इतकी वर्ष वाट बघितल्यानंतर मला इतकं सगळं मिळालं आणि मग आत्ता का त्रास, मला नको हे काही. तो त्याच्या नॉर्मल नॅचरल पद्धतीने शोधाशोध करतो, जसं आता मुलामुलींचं चालू असतं किंवा नंबर बदल, हे कर ते कर, नाही वर्कआउट होत. शेवटी तो डिप्रेशनमध्ये जातो व्यक्ती नेक्स्ट स्टेजमध्ये, कारण अजूनही माहीत नाही त्याला ते काय आहे. पर्यंत जाते ती व्यक्ती, कारण त्याच्या आयुष्यातले सगळे रस्ते बंद झालेले असतात. त्यावेळेला त्याला कोणी ट्विन फ्लेम गाईड येतो, भेटवलं जातं युनिवर्सकडून आणि सांगितलं जातं की बाबा हे असं का आहे, तू ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहे, तू नॉर्मल सोल नाही, तू नॉर्मल माणूस नाही आहेस. आणि आपल्या प्रत्येक बॉडीमध्ये 2 एनर्जीज असतात, एक मेल आणि एक फिमेल. आपल्या महत्त्वाच्या शरीरातल्या ज्या 2 नाड्या आहेत, इडा आणि पिंगला, ज्या सुषुम्नेवर इथे मिळतात, तसंच इडा ही स्त्री शक्ती आहे आणि पिंगला ही पुरुष शक्ती आहे. प्रत्येकाच्या शरीरात या दोन्ही शक्ती असतात, पण एक एनर्जी जी असते ती डॉमिनंट असते आणि त्यानुसार त्या व्यक्तीचं एकंदरीत नेचर आहे, वागणं आहे, लुक्स आहे, आवडीनिवडी या सगळ्या बनत असतात. ट्विन फ्लेमच्या बाबतीत काय होतं, जेव्हा सोल इनकार्नेट होतो तेव्हा त्याची जी सोल आहे तो 2 भागांमध्ये स्प्लिट होतो. मस्क्युलिन वेगळीकडे जाते, फेमिनिन वेगळीकडे जाते. नॉर्मल माणसामध्ये ती एकत्र असते, एक डॉमिनंट असते आणि एक नॉन डॉमिनंट, पण ते स्प्लिटच होते कम्प्लिटली. आणि ती वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळ्या वेळी जन्माला येते आणि म्हणून दोघांचं जे एज डिफरन्स पण ते असतं ते खूप असतं. आणि फेमिनाईन जी आहे, म्हणजे स्त्री शक्ती जी आहे, ती नॅचरली एंटिटिव्ह असते, स्पिरिच्युअल नॅचरली असते ती, त्यामुळे तिची स्पिरिच्युअल जर्नी लवकर सुरू होते, म्हणून वय पण तिचं जास्त आहे. आणि ट्विन फ्लेमबद्दल तिला आधी कळतं की हा बाबा आपण ट्विन फ्लेम आहे म्हणून हे सगळं एवढं झालेलं आहे. पण जी मस्क्युलाइन एनर्जी आहे ती इगोमध्ये असते, त्यामुळे हे सगळं ती एक्सेप्ट करत नाही. आणि मग ही जर्नी जेव्हा चालू होते, ॲक्च्युअलमध्ये काय आहे ही जर्नी, की तुम्ही एक वॉरियर आहात, तुम्हाला चूज केलं गेलेलं आहे, तुम्ही चोजन वन आहात आणि तुम्हाला पूर्ण जी पृथ्वी आहे, युनिवर्स आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काम करायचं. मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळी माध्यमं दिली जातात. तुम्ही हिलिंग करा, कोणी काउन्सिलर होईल, कोणी टॅरो कार्ड रिडिंग होईल
किंवा टेलिपॅथिक कम्युनिकेटर, प्रत्येकाला वेगवेगळं युनिक असं काही दिलेलं आहे. तो सोल पर्पज आहे, जगायचं त्याच्यासाठीच आहे. हे करता करता जे अध्यात्म शिकवतं, अध्यात्म म्हणजे काय आहे की स्वतःतले इश्यूज सॉल्व करणं. आधी आत्म असं अध्यात्माची फोड होते. तर आत्म्याचे जे काही इश्यूज आहेत, म्हणजे आत्तापर्यंत आपले जेवढे जन्म झालेले आहेत, प्रत्येक जन्मामध्ये आपण चुका केलेल्या आहेत, चुकीचं कर्म केलेलं आहे, बरेचसे ट्रॉमाज घेऊन आलेलो आहोत आपण, ब्लॉकेजेस आहेत. जसं मी मगाशी आकाशिकचं सांगितलं, फिनान्शियल ब्लॉकेज कुठून आले होते. तर ते प्रत्येक ट्विन फ्लेमला स्वतः हील करावे लागतात. हील करणं म्हणजे ते पर्मनंटली बरं करणं या बर्थमध्ये. त्याचे वेगवेगळे प्रकार येतात ट्विन फ्लेमसाठी. तुम्ही हिलिंग आहेत, आपल्या शरीरात जी महत्त्वाची सप्तचक्र आहेत त्याच्यावर काम करायचं. जेव्हा तुमची सप्तचक्र अलाईन होतात तेव्हा तुमची एनर्जी बॅलन्स होते. नॉर्मल माणसाचे इम्बॅलन्स असतात. मग ही चक्र बॅलन्स करायची आहेत. प्रत्येकाला अगदी छोटे इश्यू, म्हणजे समजा एखाद्याला उंचाची भीती, उंचावर जाताना भीती वाटते, पाण्याची भीती असते, फोबिया असतो. का आहे? मुळाशी जायचं, ते कुठे आहे तिथे जाऊन ते बरं करायचं आहे. स्वतः काम करायचं आहे. किंवा एखाद्याला ड्रायव्हिंगची भीती असते, नाही करू शकत. किंवा एखादा ट्रक आला की भीती वाटते. एखाद्याला प्राण्याची भीती असते, कुत्र्याची भीती असते, की बाबा नाही चावेल तो, कधी झालेलं पण नसतं असं. असे प्रत्येकाचे छोटे छोटे इश्यूज असतात. किंवा आपण माफ करू शकत नाही कोणाला, काहीतरी होल्ड ऑन करून ठेवलेलं असतं, त्या व्यक्तीने मला असं केलं होतं ना, मी नाही माफ करू शकत. ह्या सगळ्या गोष्टी लेट गो कराव्या लागतात हळूहळू. आणि सोलचं जे प्युरिफिकेशन आहे ते स्टार्ट होतं ट्विन फ्लेममध्ये. आणि प्रत्येक माणूस ट्विन फ्लेम नाही, कारण बऱ्याच असं फॅड झालं मध्ये ते की ब्रेकअप झालं, कॉन्टॅक्ट बंद झाला की म्हणजे मी ट्विन फ्लेम आहे का? नाही, प्रत्येक ब्रेकअप हे ट्विन फ्लेम नाही. कारण फक्त 1,44,000 ट्विन फ्लेम्स आहेत पूर्ण पृथ्वीवर. मग ते कुठेही असतील, बेटावर असतील, आदिवासी असतील, आपल्यासारखे नॉर्मल माणूस असतील, कसेही असतील. त्यामुळे आपण एक काउंट बघू शकतो की तो खूप कमी आहे, पर्सेंटेज जो आहे तो खूप कमी आहे. जेव्हा हे हिलिंग कंप्लीट होतं, आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि थोडीशी वेगळी वाटणारी गोष्ट अशी आहे की जसं मूवीजमध्ये दाखवलं जातं की ट्विन्स दाखवले जातात आणि तो इथे काहीतरी करत असतो एक जण, आणि त्याला तिकडे ते सेम फील होत असतं. बरोबर, ते बॉडी मुवमेंट होतात किंवा तसंच तो मुवमेंट करतो. तर हे ॲक्च्युअलमध्ये ट्विन फ्लेम्समध्ये होतं. भले तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही, तुमचं बोलणं नाही, कधी तुम्ही भेटला नाहीत, इथे जे तुम्ही कराल ते तिकडे होत असतं. किंवा समजा तुमचा ट्विन फ्लेम तिकडे रागात आहे, कोणावर तरी तो ओरडतो, काही कारणे पण डाफरतो कोणाला तरी, ती एनर्जी इमिडिएटली ट्रान्सफर होते दुसऱ्या ट्विन फ्लेममध्ये. इथे ती एनर्जी त्याच्यात येते, तो ओरडायला लागतो कोणावरही, किंवा तो तिकडे दुःखी आहे कशामुळे, इकडे विनाकारण दुसरा ट्विन फ्लेम रडायला लागेल, माहीत नाही काय आहे. जेव्हा कळतं तेव्हा कळतं की हे ट्विन फ्लेमचे इश्यूज आहेत. आणि जो दुसरा पार्टनर असतो ट्विन फ्लेम, तो ट्रिगर करत राहतो. ट्रिगर म्हणजे ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो ती गोष्ट तो वारंवार करेल. म्हणजे सगळ्यात आधी कम्युनिकेट करणं तो बंद करतो. आणि मोस्टली मस्क्युलिन एनर्जीकडूनच होतं. फेमिनाईन खूप टॉर्चर होते त्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि कम्युनिकेशन बंद का केलं जातं? तर सगळ्यात आधी आपण स्वतःशी कुठे कम्युनिकेट करत नाही आहे, असा कुठला भाग आहे आपल्यामध्ये की ज्याला आपण इग्नोर केलं आहे, स्वतःचं ऐकत नाही आहे कोणत्या तरी बाबतीमध्ये. जसं की मला काहीतरी शिकायचं होतं, ते सारखं आपला सोल सांगतो की ते शिकायचं आहे तुला, कर, जाऊ दे नंतर बघू, आता काही गरज आहे. हे असे बरेचसे जे पॉईंट्स असतात, जोपर्यंत ते हील होत नाही तो ट्विन फ्लेम आपल्याला ट्रिगर करतो. म्हणजे जखमेवर बोट ठेवल्यासारखं तो करत राहतो. जिथे ब्लॉक आहे, इगो आहे, इगोला तो टॉर्चर करत राहील. आणि तशा प्रकारचे लोक येत जातात की तुम्हाला ते मोल्ड केल्याशिवाय सोडणार नाही. असे एक एक छोटे 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 इश्यू आपल्याला हील करत जावे लागतात. आणि मग जसं तुम्ही हील झालात, ऑटोमॅटिकली ट्विन फ्लेम तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो, स्वतः होऊनच येतो तो. आणि ते चेज अजिबात करायचं नाही. जेवढं चेज करेल तेवढं तो लांब पडत राहतो. आणि जर तुमच्या सोल कॉन्ट्रॅक्टमध्ये लग्न लिहिलेलं असेल तर या बर्थमध्ये लग्न होईल आणि हा बर्थ तुमचा शेवटचा असेल, तुमचा जन्म होणार नाही. काय याचं मागचं कारण? कारण तुम्ही तुमची कर्म सगळी संपवलेली आहेत, तुमचं सोल प्युरिफिकेशन केलं, तुमच्यामध्ये तर काही डिझायर्स नाही आहेत किंवा कुठल्या गोष्टीची तुम्ही अटॅच नाही आहे की हे माझं घर आहे, मी माझी गाडी आहे, मी एवढा पैसा कमवला. तुम्ही पण डिटॅच होता ट्विन फ्लेम जर्नीमध्ये, न्यूट्रल होऊन जाता की जे गरजेचं आहे मोक्ष मिळवण्यासाठी. मोक्ष इझिली मिळत नाही. मग जेव्हा तुम्ही दोघेही हिलिंग करता
तेव्हा तुमचा मोक्षाला जाण्याचा मार्ग मोकळा होतो. बरं, आता तुम्ही लग्नाच्या बाबतीत बोललात, तर याच्यामध्ये माझे 2 प्रश्न आहेत. हं. एक कपल असतं ते नुसतं भांडण करत असतं. हां. एक कपल असतं ते भांडण करत नाहीत. तर या दोघांचा एंड काय आहे? खूप छान प्रश्न आहे हा. म्हणजे एक जे भांडत असतात म्हणजेच काय की दोघांना त्यांच्यामध्ये कॉपरेशन नाही किंवा अंडरस्टँडिंग नाही. आता ते भांडत काय आहेत? ऑफकोर्स ते कर्म त्यांचं जोडलेलं आहे. पास्ट लाईफमधलं कर्म आहे. याला कार्मिक रिलेशन म्हणतात. जसं ट्विन फ्लेम हे आहे, हे हाय लेवलचं आहे. तर याच्याच खालोखाल येतं सोलमेट्स आणि नंतर सगळ्यात शेवटी खाली येतं कार्मिक. तर हे जे भांडण करणारे आहेत हे कार्मिक असतात. कर्मामुळे ते आलेले आहेत आणि एकमेकांचं कर्म क्लिअर करतायत ते. जे तुम्हाला त्रास दिले आधी ते मी तुला देणार. हे एक झाले कार्मिक. आणि जे सोलमेट्स असतात ते सपोर्टिव्ह असतात एकमेकाला आणि थोडे स्पिरिच्युअल असतात ते, की ज्यांचा देवावर विश्वास आहे, मेडिटेशन करतील किंवा थोडंफार काहीतरी वाचन आहे, इंट्युशन असेल, काहीतरी शिकतील आणि कितीही प्रॉब्लेम येऊ दे एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीत. पण सोलमेट म्हणजे फक्त हजबंड वाईफ किंवा रोमॅन्टिक रिलेशनशिप नाही, ते गुरु शिष्य पण असू शकतात, तुमचा पेट पण सोलमेट असू शकतो. तर ही कॅटेगरी सोलमेटची आहे. मित्र पण असू शकतो. हो, कोणी आई वडील पण असतात. बरं, आता जे तुम्ही म्हणालात की 2 टाईपचे कपल असतात, लग्न होऊन सुद्धा भांडण करतात आणि दुसरे लग्न झाल्यानंतर भांडण नाही करत. तर यांचा एंड म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा होता की त्यांचा परत जन्म होऊ शकतो का किंवा पुनर्जन्म? तर ह्याच्यामध्ये काय गोष्टी हां. फरक करतात? जोपर्यंत आपले कर्म जे आहेत ते नील होत नाहीत, झिरो होत नाहीत, तोपर्यंत ते चक्र सुरू राहतं. मग गरजेचं नाही की तुम्हाला पुढचा जन्म मनुष्य जन्मच मिळेल. आत्ता तुम्ही जे काही कर्म करताय म्हणजेच तुम्ही तुमचा पुढचा जन्म प्रिपेअर करताय. त्यामुळे ते जोपर्यंत तुमचं कर्म क्लिअर होणार नाही तोपर्यंत जन्म मृत्यूचे चक्र चालू राहील. भले तुम्ही सोलमेट आहात पण जन्म होणार, रिइन्कार्नेशन होणार, कारण तुमचं कर्म बाकी आहे. भले तुम्ही दोघे सोलमेट्स आहात, बाकीच्या लोकांना तुम्ही कार्मिक असू शकता, त्यांच्यासोबत कर्म जोडलेलं आहे. इथे एक मी माझं उदाहरण सांगते, म्हणजे की एक छोटंसं कर्म पण आपल्याला कसं क्लिअर करणं अवघड असतं. मी माझ्या आईकडे जात होते, गणपतीचा टाईम होता आणि इतर वेळी बस इझिली मिळते, म्हणजे थांबावं लागत नाही. तर ते लॅपटॉप आणि एवढं सगळं घेऊन मी थांबले बस स्टेशनवर. बस आली नाही. इतका म्हणजे शेवटी वैताग आला की मी सरळ घरी परत यावं खराडीला. मला नाही जायचं आहे. 3.5 तास मला उभं केलं तिथे, बसायलाही जागा नव्हती. 3.5 तासानंतर बस आली. मी बसमध्ये चढले. माझ्या बाजूला अजून 2 छोट्या मुली बसल्या होत्या, शाळेच्या असाव्यात मे बी, घरी जात होत्या त्या. आणि मी ऑलरेडी थकलेले होते, त्यामुळे डोळे लावले मी आणि पडून राहिले की बाबा मला आता काही नको. थोड्या वेळानंतर त्या बाजूच्या मुलीने मला हात लावून सांगितले की ताई तुमचे पैसे पडलेत खाली. आणि मी तेव्हा ते कंडक्टरने दिलेले पैसे जे होते ते मोबाईलमध्ये ठेवले होते, जे काही रिटर्न मला दिले होते. आणि तिने बरोबर माझ्या पावलावर पडले होते. म्हटलं माझे पडले असतील, घेतलं मी, दिलं ठेवून. मला झोप लागली. स्टॉप आला, त्या मुली उतरून गेल्या. नंतर जाग आल्यानंतर मी विचार केला की नाही, माझे पैसे तर तसेच आहेत, हे पैसे कोणाचे होते? आणि त्या मुली पण नाही आहेत बाजू, पुढच्या सीटवर पण नाही आहे कोणी. नंतर मला क्लिक झालं की पुढच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती, 50+ एज होतं. त्यांच्या मागच्या पॉकेटमध्ये ते पैसे ठेवले होते. पैसे किती होते? 100 रुपये. आणि ते पैसे माझ्याकडे येऊन पडले. त्यांचा स्टॉप आला, ते उतरून गेले. आता इथे कर्माचा भाग असा आहे की त्या व्यक्तीने माझे कधीतरी 100 रुपये घेतले होते आणि ते कर्म बाकी होतं. तेवढ्यासाठी त्यांनी मला तिथे 3.5 तास थांबवलं. दुसऱ्या बसला मला जाऊ दिलं नाही, कारण ती व्यक्ती त्याच बसला येणार होती. मग हे कर्म क्लिअर जे आहे ना, हे अशा पद्धतीने होत असतं. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. अगदी छोटंसं कर्म जरी असेल तरी तुम्हाला दोघांना यावंच लागेल, मग ते कितीही वेळा असेल. आपण गरजेचं नाही की तुम्हाला माणूस जन्मच मिळेल, कारण 84 लाखमध्ये 4 लाख हे मनुष्य जन्म आहेत, त्यात कॅटेगरीज येतात. आणि जर तुमचं आत्ताचं कर्म खराब आहे तर पर्मनंटली बॅन केलं जातं सोलला की तुम्हाला मनुष्य जन्म मिळत नाही. बाकीच्याच जीवनीमध्ये भटकत राहील किंवा तो आत्मा असाच भटकत राहील, त्याला मोक्ष कधीच मिळणार नाही. बरं, तर हे होते सगळे तुमचे अनुभव. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे न्यूमरोलॉजी आणि टॅरो कार्ड रीडिंग, सध्या त्याचा खूप सुसाट चालू आहे, तर त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आणि काय अनुभव आहेत? ओके, मुळात टॅरो कार्ड रीडिंग हेच म्हणजे माझं एक ओपनिंग डोअर झालं ॲक्च्युअलमध्ये, की जिथे मी प्रोफेशनली या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकते.
कारण मी लहानपणापासून सायकिक मीडियम आहे, इंट्युटिव्ह आहे, सगळ्या गोष्टी मला विदाऊट टूल मी सगळ्या सांगत होते. पण टॅरो कार्ड हे एक माध्यम मला मिळालं आणि ज्यांच्याकडून मला शिकायला मिळालं ते माझे गुरुही खूप चांगले होते. आणि फक्त टॅरो कार्ड समजा तुमच्याकडे एक प्रॉब्लेम आला आहे, सांगितलं, झालं, असं नाही. याच्या पलीकडे जाऊन त्यांनी खूप काही शिकवलं. तर टॅरो कार्ड म्हणजे काय रे हे सांगते मी. टॅरो कार्ड हे कार्ड येतात, 78 कार्ड्स असतात त्याच्यामध्ये. त्याच्यावर काहीही लिहिलेलं नसतं, फक्त चित्र असतात आणि रोमन अंक टाकलेले असतात. त्याच्या पलीकडे त्यावर काहीही नाही. पण समोरची व्यक्तीची एनर्जीवरून आम्ही त्याला आन्सर करतो. समोरच्या व्यक्तीने विचारलं की बाबा माझ्याकडे आत्ता 2 अपॉर्च्युनिटीज आहेत जॉबच्या, मी कुठली चूज करू, हा त्याचा प्रश्न आहे. समोर कार्ड काढले जातात आणि कार्डवरून त्याला सांगितलं जातं की हे तुला चूज करायचं आहे आणि ते ॲक्युरेट प्रिडिक्शन येतं. केव्हा येतं? कारण टॅरो कार्ड रीडर पण तेवढा व्यवस्थित हवा, तो बायस्ड नको, किंवा तो स्वतः इम्बॅलन्स्ड असेल तर तो तुम्हाला व्यवस्थित नाही उत्तर देऊ शकत. तो स्वतःही थोडा प्युअर पाहिजे. हे झालं टॅरो कार्ड. आणि टॅरो कार्ड रीडिंग फक्त एक रीडिंगचं टूल नाही, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्याचं सुद्धा ते टूल आहे. तो भाग मला खूप आवडला, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी कंटिन्यू केल्या. म्हणजे टॅरो कार्डसोबत खूप काही गोष्टी करता येतात. मेडिटेशन असेल किंवा एखादी सिच्युएशन येते आयुष्यात की हां बाबा ठीक आहे, मी इथंपर्यंत सगळं केलं, मिळवलं, सगळं ठीक आहे, पण आत्ता मला काय करायचं आहे. ॲक्युरेट आन्सर्स येतात तुम्हाला टॅरो कार्डच्या माध्यमातून. आणि हे उत्तरं आता इथे बऱ्याचदा असं विचारलं जातं की बाबा तुमच्याकडे तर काही याच्यावर लिहिलेलं नाही, किंवा पत्रिकेमध्ये पण फिक्स असतात की हा प्लॅनेट या भावात बसला, ही युती आहे, इकडे दृष्टी आहे, इथे काही नाही. मग तुम्ही कसं रीड कसं करता, म्हणजे माध्यम काय? तर टॅरो कार्ड्स हे एनर्जी बेस्ड आहेत. आत्ताची जशी एनर्जी असेल तसं ते रीड करेल. समजा आता तुम्हाला एक अमुक व्यक्तीबद्दल जाणून घ्यायचं आहे, तुम्ही फक्त थोडंफार ओळखता, पण त्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर त्यावेळी जे कार्ड काढलं जाईल ते ॲक्युरेट तुम्हाला सांगेल. थोड्या वेळानंतर परत कार्ड काढा की आत्ताची करंट एनर्जी कशी आहे, त्या व्यक्तीची चेंज झालेली असेल. कारण एनर्जी चेंज होत राहते, सेम राहत नाही. इव्हन स्वतःबद्दल जरी करायचं झालं की आत्ता माझी एनर्जी कशी आहे, म्हणजे मी टायर्ड आहे, कन्फ्युज्ड आहे किंवा धावपळीत आहे, 1 तास 2 तासानंतर बघितलं चेंज झालेली असते एनर्जी, म्हणून कार्ड पण वेगळं येईल. किंवा कधी कधी असंही होतं, जसं आता समोर 2 व्यक्ती बसलेले आहेत, दोघांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, पण कार्ड सेम आले दोघांना, पण उत्तरं वेगळीच येणार. कार्ड जरी सेम असेल तरीही उत्तर वेगळे, अगदी प्रश्न जरी सेम असेल दोघांचा, तेच बोलणार होतो मी आता. तरीही उत्तर वेगळं येणार. कारण त्या व्यक्तीची एनर्जी वेगळी आहे, त्याचे कर्म वेगळे आहेत. आणि असं कुठलंच म्हणजे याला ब्लॉकेज नाही की जे तुम्ही चेक करू शकत नाही. टॅरो रिडिंग करताना फक्त नाव घेतो आम्ही, अगदी काही काही केसेस असेही येतात काहीच नाही. जसं मी आता एखाद्या व्यक्तीचं उदाहरण दिलं, हां ती व्यक्ती अमुक अमुक आहे, पण नाव माहीत नाही, लोकेशन काही माहीत नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्या व्यक्तीच्या एनर्जीशी कनेक्ट करून रिडिंग दिलं जातं आणि ते परफेक्टली मॅच होतं. म्हणजे इथे तुम्हाला जन्मतारीख, जन्मवेळ, काहीही गरज कशाची काही लागत नाही. हां पण एक गोष्ट आहे, टॅरो कार्ड्स ब्लंट तुम्हाला उत्तरं देतील, स्पष्टपणे उत्तरं देतील. इथे उगाच काहीतरी साखरेत घोळून गेलेलं असं नसतं. त्यामुळे ज्याला खरं ऐकायचं असेल फक्त त्या माणसाने टॅरो रिडिंग यावं. कारण जेव्हा त्या माणसाची पण मी एनर्जी चेक करते, म्हणजे असं नाही की तुमचे 2 प्रश्न आहेत 2च चेक केले नाही, मी पूर्ण बॅकग्राऊंड चेक करते तिथे की कुठे काय झाले. बऱ्याच लोकांना मान्य करणं ते अवघड होतं. नाही आता झालं आहे असं, 20-25 दिवस झालेत, पॉलिटिशियनच्या ठिकाणी ते जॉबला आहेत, चांगले इंजिनियर झालेले, पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की एक्सेप्ट करताना अवघड जातं की नाही मी असं नाहीच आहे, कारण तिथे इगो आहे. म्हणून ज्या माणसाला खरं ऐकण्याची तयारी आहे, मान्य करण्याची तयारी आहे आणि जो गायडन्स दिला जातो तो फॉलो करण्याची तयारी आहे, त्याच माणसाने टॅरो रिडिंग यावं. आणि ज्याने ते फॉलो केलं तो माणूस कुठल्या कुठे जाईल, पर्सनल लाईफ असो, स्पिरिच्युअल असो किंवा प्रोफेशनल लाईफ असो, खूप ग्रोथ होते. आणि न्यूमरोलॉजी त्याच्यासोबत का छान काम करते, तर जशी पत्रिका आहे, आता पत्रिकेत बऱ्याच वेळेला गोंधळ असतो की वेळ चुकलेली असते, कारण ती सिच्युएशन अशी नसते की डॉक्टर ते पेशंट बघतील की ॲक्युरेट टाईम नोंद करतील. तर तिथे जन्मतारीख, फक्त तुमची जन्मतारीख घेतली जाते, चार्ट बनवला जातो आणि त्याच्यावरून कळतं
आता त्यात 2 महत्त्वाचे नंबर येतात, मूल्यांक आणि भागांक. याच्यावर माणसाचं अख्खं कॅरेक्टर कळतं, त्याचं सक्सेस कशात आहे हे कळतं, त्याला ब्लॉकेजेस कुठे येणार आहेत कळतं. आणि त्यामध्येच आता असं कोणीच नाही की ज्याचं चार्ट पूर्ण भरलेलं आहे. काही नंबर मिसिंग नसतातच त्याच्या जन्मतारखेमध्ये, त्याचे उपाय केले जातात. काही एक्स्ट्रा असतात, त्याचे उपाय केले जातात. याच्यासोबतच हे झालं, आपलं नाव खूप मॅटर करतं. कारण जन्मतारीख आपण ठीक आहे बाबा, मला स्ट्रगलिंग नंबर मिळाला, ठीक आहे, मी काही करू शकत नाही, माझी चूक नाही आहे ती. पण तुमचं नाव जे आहे ते तुमच्या हातात. आणि सेकंड महत्त्वाचं टूल आहे की आपण नाव आपलं सगळीकडे वापरतो. आपली ओळख नावच आहे. मग तिथे आपल्याला आपल्या फ्रेंडली नंबरसोबत ते करेक्ट केलं जातं आणि त्याची एनर्जी चेंज केली जाते. मग ते पर्सनल असो, बिझनेसचं असो, कशाचंही असो. सोबत आत्ता महत्त्वाचा असलेला मोबाईल, आपण एक सेकंदही मोबाईलशिवाय राहू शकत नाही. ऑनलाईन ऑफलाईन काही काम असो, पण आपण मोबाईलवर असतोच. त्यामुळे मोबाईल नंबरही महत्त्वाचा आहे, कारण एक मोबाईल नंबरसुद्धा अख्खं आयुष्य घडवू शकतो. मग त्याच्यासोबत बऱ्याच रेमेडीज येतात. तुम्हाला मोबाईल नंबर दिला जातो, तुमचा गाडी नंबर आहे, घर नंबर आहे. तुम्ही जे काही कलर्स वापरता, कपड्यांच्या बाबतीतले असोत, तुमच्या वस्तू असतील किंवा घरी जे कलर वापरलेत, हेही मॅटर करतं. कारण काही काही कलर आपल्याला अँटी असतात, कारण कलर थेरपी ही वेगळी थेरपी आहे, पण ती नंबरसोबत जोडलेली आहे. एक तुम्हालाही काही व्यक्ती आठवतील की एक व्यक्ती ठराविक कलर्सच खूप वापरतो. जसे की एखादा ॲग्रेशनवाला व्यक्ती असेल, तो लाल रंग खूप असेल त्याच्याकडे, सगळ्या ज्या वस्तू असतील ज्या लाल रंगाच्या असतील, त्याला दुसरं काही आवडत नाही. मग इथे त्याचा नंबर सांगता येतो की त्याचा नंबर 9 आहे रुलिंग. एक तर 9 असू शकतो आणि सेकंड जो नंबर असेल तो 1 असू शकतो. मग तुमची ही जी चॉईस आहे याच्यावरूनही कळतं. समजा तुम्हाला फ्रेंडली कलर तुमचा ग्रीन आहे आणि तुम्ही तिथे ब्लॅक वापरता, ते नाही सपोर्ट करणार तुम्हाला. तर ही सगळे येतात. त्याच्यासोबत ते जे क्रिस्टल्स आहेत, क्रिस्टल्सही सजेस्ट केले जातात. आणि बऱ्याचदा केसेस हेही होतात की लोक खोटी जन्मतारीख देतात, कळतं पण तेही चेक करण्यासाठी. हो. आणि काही काही लोक म्हणजे खोटी जन्मतारीखच घेऊन येतात की मला कन्सल्टेशन हवं आहे. पण मी सांगते त्यांना हे चुकीचं आहे, कळतं. कारण नंबर्सवरून अख्खी पर्सनॅलिटी कळते त्या माणसाची, किंवा तो कुठवर जाणार आहे, काय करणार आहे. आणि ती त्याच्यात सायन्स कुठेच दिसत नाहीत. आणि न्यूमरोलॉजी बेस्ट टूल आहे की खूप इझी आहे वापरण्यासाठी. शांती करा, पूजापाठ करा, हे काही प्रकार येत नाही. खूप इझी आहे, इझी गोईंग आहे. तुम्हाला एखादा कलर फ्रेंडली आहे, इझिली तुम्ही त्या सगळ्या वस्तू घेऊ शकता. महत्त्वाचं टूल आहे ते कलर वापरणं. किंवा नेम करेक्ट करून घ्या, दुसरं तुम्हाला काही करायची गरज नाही. खूप असे छोटे छोटे उपाय आहेत न्यूमरोलॉजीचे, म्हणून ती पत्रिकेपेक्षा इझी आणि फास्ट गोईंग का झाली. पण आत्ता असं झालं आहे की ते खूप वेगवेगळ्या गोष्टी, मोबाईल न्यूमरोलॉजी, रिस्टवॉच आणि हे खूप नको असलेल्या गोष्टी वाढवलेल्या आहेत, जे की तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत. हां, फक्त तो एक, जसं की मोबाईल न्यूमरोलॉजी हा जो भाग आहे त्याच्यावर अख्खी कोर्स चालवतात लोक. मोबाईल न्यूमरोलॉजी काय, जसं आपल्या शरीराचे जे ऑर्गन्स आहेत, जसं एक डोळा आहे तसा तो एक डोळा असल्यासारखा आहे. पण ती म्हणजे आपण पूर्ण न्यूमरोलॉजी म्हणू शकत नाही. माझ्यासाठी भेटून सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून सांगाव्या लागतील. हो, पर्सनली म्हणजे कसं आहे, मी ऑफलाईन सर्व्हिसेस देत नाही, ऑनलाईनच असतात. मग त्याच्यासाठी अख्खा रिपोर्ट बनवला जातो, ज्यात तुमचे चार्टचं डिस्क्रिप्शन येतं, सिग्नेचर येते, कशी आहे ती बदलायची आहे, मिसिंग नंबर रेमेडीज आहेत, त्याच्यासोबत तुमचं नाव करेक्शन करायचं आहे का ते येतं, तुमची हेल्थ इश्यूज येतात तिथे, तेही नंबर वाईज येतात, त्याचं येतं. किंवा हे वर्ष माझ्यासाठी कसं आहे, जसं की समजा आता काही आपण अनुभव घेतो की नाही बाबा, हे वर्ष माझ्यासाठी काही चांगलं गेलं नाही आहे, सगळं वाईट घटना घडत आहेत किंवा लॉसेस होत आहेत. किंवा एखादं वर्ष खूप छान जातं, अगदी म्हणजे कधी गेलं कळत नाही. हे का होतं, तर याला पर्सनल इयर म्हटलं जातं. काही वर्ष आपल्याला फ्रेंडली येतात आणि काही अँटी येतात. अँटी म्हणजे आपल्याला नॉन फ्रेंडली असल्याने नंबरवर ते येतं. मग त्या वर्षात ॲक्सिडेंट हमखास होणार, फ्रॅक्चर्स होणार, लॉसेस होणार, रिलेशनशिप खराब होणार, या गोष्टी होतात. मग हेच जर आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला माहीत झालं, त्याच्या वेगळ्या रेमेडीज येतात अँटी इयरच्या, त्या आपण कंटिन्यू वर्षभर केल्या तर तो प्रभाव कमी होतो. पण ते एक्झॅक्टली सगळं चेंज नाही करू शकणार ना आपण. म्हणजे जर समजा आपल्याला माहिती की आता पुढच्या येणाऱ्या इयरला आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम येणार आहेत किंवा खूप नुकसान होणार आहे आपलं, तर त्याच्यावर आपल्याला सोल्युशन्स फक्त भेटेल ना, किंवा पूर्ण ते नाहीसं करता येणार नाही ना आपल्याला. नाहीसं नाही करू शकत, कारण आपल्या कर्माचा भाग आहे तो. हां, पण एक गोष्ट इथे आहे
म्हणजे 2 गोष्टी सांगेन मी इथे. एक तर असं आहे की जसं आता तुम्ही सांगितलं की आपण 100% ते बदलू शकत नाही. ऑफकोर्स नाही बदलू शकत. जसं की पाऊस येतोय. पाऊस आपण थांबवू शकतो. आपल्या हातात तो कंट्रोल नाही. पण मला तर कामावर जायचंच आहे. मी घरात नाही बसू शकत. त्यावेळी आपण काय करतो? तसे शूज घेणार, रेनकोट घालेन, छत्री घेईन, प्रिकॉशन्स घेईन. त्याने ऑफकोर्स पावसाचा त्रास कमी होईल. आपलं भिजणं वगैरे जे काय ते होणार नाही. त्रास कमी होतो. तर उपाय हे या प्रकारे काम करतात. आणि जसं दुसरा पॉईंट मी म्हणाले, की काही काही गोष्टी अशा असतात की त्या मॅन्डेटरी असतात आणि त्या होणं खूप गरजेचं आहे. जसं की एखादी डील केली आहे आणि ती कुठेतरी अडकली आहे, नेमकं माझा आता NTA येतो. या केसेसमध्ये मी साधना देते. त्याला जे काही सुटेबल असेल त्यानुसार त्याला छोट्या छोट्या साधना दिल्या जातात. कोणाचे 7 दिवस असतील, कोणाचे 40 दिवस असतील किंवा कोणाचे रिपिटेटिव्ह असतात आणि याने हमखास ते काम होतं. जरी अँटी असेल तरीही त्याचं काम होतं. मग हे अशा प्रकारचे हे उपाय येतात. म्हणजे हा भाग न्यूरोलॉजीत येत नाही, पण मी देते. तुमच्याकडनं समस्या आहे वा. बरं, तर हे होते सगळे तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते डॉक्टर ज्योती मॅमचे अनुभव. तर ह्याच्यामध्ये त्यांनी आकाशिक रेकॉर्ड्स रीडिंग, त्यानंतर ट्विन फिल्म एनर्जी आणि टॅरोकार्ड्स रीडिंग, न्यूमरोलॉजी आणि बाकीच्या सोल्स कनेक्शन्स म्हणजे ॲनिमल्स असतील किंवा ह्युमन्स असतील, या बाबतीत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला नॉलेज दिलेलं आहे. तर यात तुम्हाला कुठला टॉपिक वाटलेला आहे चांगला, नक्की आम्हाला मेसेज करून सांगा किंवा कमेंट करा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्याची डिटेल्स आपण शेअर करणार आहोत. त्यांचा नंबरही दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्या वर्किंग हार्समध्ये आणि सोशल्स हँडल्स पण टाकणार आहोत. तिथेही जाऊन तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही त्यांना फालतूचे कॉल फोन करत असेल किंवा टाईमपासून जर कॉल करत असेल तर असं करू नका. त्यांच्यावर लिगल ॲक्शन घेतली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एक महिला आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत, मराठी आहेत, आपल्या भगिनी आहेत. तर त्याच्यामुळं लिगल ॲक्शन नंतर घेतली जाईल. पहिलं तर आम्हीच बघू त्यांच्याकडे मिस्टर डॉकच्या बातेवर. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.